मित्र, महाराष्ट्राची मुलुक मैदान तोप मातेचा धन्यवाद. आणि खरं तर जत विधानसभा मतदारसंघाचे निर्विवाद आमदार भारतीय जनता पक्षाची मुलुक मैदान तोप माननीय गोपीचंद शेठ पडळकर साहेब यांचा कवठेमहांकाळ येथे बहुजन समाजाच्या वतीनं भव्य असा नागरिक सत्कार सोहळा संपन्न होतोय. तहसीलदार कार्यालयाच्या नगरपंचायतच्या समोरील रस्त्यावर 4 जेसीबीतून त्यांच्यावरती पुष्पवर्षाव या ठिकाणी केला जातोय. जत सरकार कवठेमहांकाळ तालुकाही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, तुमच्या बरोबर राहील हा आशीर्वाद या ठिकाणी दिला जातोय. आमदार गोपीचंद शेठ पडळकर साहेब यांचं आगमन व्यासपीठावरती अवघ्या काही मिनिटातच होतंय. सर्व लोकप्रतिनिधींना विनंती आहे, आपण समोर खुर्च्या टाकलेल्या त्या खुर्च्यावरती स्थानापन्न व्हायचं आहे. स्टेजवरती कोणीही यायचं नाही. एक संयोजकाची विनंती निवेदक म्हणून या नात्यानं मी सांगतोय. ढोल ताशाच्या गजरामध्ये आमदार गोपीचंद साहेबांचा विजय असो अशा प्रकारची जंगी मिरवणूक कुची कॉर्नर पासून या ठिकाणापर्यंत काढण्यात आलेली आहे. जागोजागी त्यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. वडीलधारी मंडळी, माता भगिनी, मित्र आपतेश आणि सगळे सवगडे गोपीचंद शेठला या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत. आणि यानंतर आमदार गोपीचंद शेठ पडळकर साहेब पॅराऑलिम्पिकवीर अर्जुन पुरस्कार प्राप्त सन्माननीय सचिन खिलारी साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. व्यासपीठावर फक्त संयोजक मंडळी असतील, याची तालुक्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींनी नोंद घ्यायची आहे. भाजप अगोदरच शिस्तबद्ध नियोजनबद्ध पक्ष आहे आणि गोपीचंद पडळकर साहेबांना नियोजन अतिशय आवडतं. कुठल्याही प्रकारची उणीव न राहता या ठिकाणी भव्यसा नागरिक सत्कार तुमच्या साक्षीने संपन्न होतोय. सचिन हाके कुठे आहेत? खुर्च्या टाका पुढे. एक फोटो समोर लोकप्रतिनिधींना समोर खुर्च्या द्या. संयोजक सचिन हाके गोरड, चला. कवठेमहांकाळ तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, नगरसेवक मंडळी, सर्व सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना समोर खुर्ची या ठिकाणी द्यायची आहे. सचिन हाके हॅलो. जत तालुक्याचे माननीय डॉक्टर आळी साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. तरी कवठेमहांकाळमध्ये सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थानं पुण्या जन्माची पावली पुण्याई झाली प्रसन्न आई अंबाबाई. पुण्या जन्माची पावली पुण्याई झाली प्रसन्न आई
आई अंबाबाई, या आई अंबाबाईच्या पदस्पर्शाने झालेल्या पावनभूमीमध्ये पडळकर साहेबांचा सत्कार होत आहे. हॅलो, हॅलो. ज्यांनी साहेबावरती प्रेम केलं असे आमचे लाडके डॉक्टर आळली साहेब यांचंही कवठे मंकाळच्या वतीनं सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. या कवठे मंकाळच्या नगरीमध्ये हॅलो, खऱ्या अर्थानं पडळकर साहेबांची राजकीय प्रवास या कवठे मंकाळ तालुक्यामधून झालेला आहे. आणि तसेच आपल्या जत तालुक्याचे फायर ब्रँड आमदार गोपीचंद पडळकर साहेब हे 40,000 मतांनी निवडून दिलेले आहे. तसेच जत तालुक्यातील तमाम सर्व बंधू आणि भगिनींचं कवठे मंकाळ तालुक्याच्या वतीनं सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. हॅलो, 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 चेक. हॅलो, हॅलो, चेक. मित्र, कवठे मंकाळ तालुका बहुजन समाजाच्या वतीनं तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते जतचे आमदार सन्माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांचा भव्य असा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. या सत्कार समारंभाच्या निमित्तानं पॅरा ऑलिम्पिकवीर अर्जुन पुरस्कार विजेते सचिन खिलारी साहेब यांचाही सत्कार तुम्हा सर्वांच्या साक्षीनं संपन्न होतोय. मित्र, कवठे मंकाळ तालुक्यातल्या सर्व बहुजन समाजातल्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन हा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. महाकाली देवीचं दर्शन घेऊन सन्माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचं आगमन या व्यासपीठावर होतंय. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचं स्वागत करायचं आहे. बहुजन हृदय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर सेठ अभिवादन करतायत सर्वांना. बहुजन हृदय सम्राट. ओके, आता जरा वाद्य बंद करा. बंडा दादा, सचिन दादा इकडे या. बंडा दादा बंडगर, राहुल, हा जरा वाद्य बंद करा. इथं जे उभा राहिले समोर खुर्च्यांची व्यवस्था केली आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं गोपीचंद पडळकर सेठ हे भाजपचे आमदार आहेत. भाजपचं नियोजन असतं, भाजपचं शिस्तबद्ध असतं. आणि गोपीचंद सेठ तुमच्या मित्रावर कुठल्याही प्रकारचा आरोप होऊ नये याची काळजी घेतो. म्हणून सगळ्यांना विनंती करतोय, खुर्च्या टाकले ठेवलेले आहेत, सगळ्यांनी खुर्च्यावरती बसून घ्यायचं आहे. स्टेजच्या उजव्या बाजूला कुणीही गर्दी करू नका. ओके,
सर्वांनी शांततेचं सहकार्य द्यायचं आहे. रस्त्यात व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जी मंडळी आहेत त्यांनी समोर खुर्च्यावरती बसून घ्यायचं आहे. सावनूरकर पाठीमागं कमी पडत असतील तर खुर्च्या टाका लगेच. मित्र, माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेबांच्या सूचना देऊन या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करतोय. व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय नेते आणि खरे तर समोरच्या जरा बाजूला जायचं आहे. बहुजन रजाई सम्राट, मानदेशचा राजा, भाजपची महाराष्ट्राची मुलुक मैदान तोप, जतचा बुलंद आवाज सन्माननीय गोपीचंद शेठ पडळकर साहेब यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. आणि त्याचबरोबर या ठिकाणी पॅराऑलिम्पिक वीर, सुवर्ण पदक विजेता, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त या सांगली जिल्ह्यातला जीवाभावाचा खेळाडू सचिनदादा खिलारी यांचाही सत्कार या ठिकाणी होतोय. आणि म्हणून मी थोडंसं प्रास्ताविकामध्ये आमदार साहेब या बहुजन समाजाच्या मेळाव्याचं नियोजन या ठिकाणी सांगतोय. खरं तर या कवठेमंकाळ तालुक्यातील धनगर असतील, सनगर असतील, माळे असतील, कुंभार असतील, लोणारे असतील, परिश असतील, सुतार असतील, लोहार असतील, हे 12 बलुतेदार आणि 18 आलोतेदार या सगळे मंडळी या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवतोय. आमदार गोपीचंद साहेब पडळकरवाडी आटपाडी जन्मभूमी आणि असली तरी सुद्धा जत ही विकासभूमी, जतला विरोध झाला. 2 मिनिटं त्या दृष्टिकोनातून भाजपमधनं उमेदवारी त्यांना मिळाली. विधान परिषद सदस्य असताना आमच्या शेडवरती मागच्या दारानं आला असे टीका विरोधक करायचे. पण मागील निवडणुकीत 24च्या निवडणुकीत मी जतचा नसलो तरी सुद्धा विधानसभेच्या दरवाजावर लाथ मारून पुढच्या दारानं गोपीचंद शेठ पडळकर विधानसभेत प्रवेश केलेला आहे. आणि या दृष्टिकोनातून बहुजनांच्या सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमचे आमदार गोपीचंद शेठ पडळकर, त्यांच्या समेत किंगमेकर गोपीचंद शेठ बरोबर ना, तुमचे किंगमेकर डॉक्टर रवींद्र राळी, भाजपचा निष्ठावंत नेता, लिंगायत समाजाचा उमेदवार असताना सुद्धा आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या पाठीशी ताकदीने उभं राहिलं. आणि म्हणून त्यांचाही सत्कार या ठिकाणी होतोय. मी शशिकांत भजबळे, प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन आणि या मेळाव्याचे संयोजक शशिकांत भजबळे यांना विनंती करतो त्यांनी स्वागत करावं. हॅलो. आज या ठिकाणी बहुजनांचा बुलंद आवाज सन्माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब आणि त्याचबरोबर या ठिकाणी अर्जुन पुरस्कार प्राप्त पॅरा ऑलिम्पिक वीर सचिनजी खिलारी साहेब यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी कवठेमंकाळ तालुक्यातली नगरी पूर्ण या ठिकाणी उपस्थित आहे. मी प्रास्ताविक माझं फक्त 2 मिनिटात संपवणार आहे. यामध्ये नवागतांच्या हृदयावर प्रेम करणारे हृदय सम्राट, त्याचबरोबर प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी जीवाची बाजी लावणारे असे आमदार गोपीचंद पडळकर साहेब, एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उपोषण करणारे असे आमचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब, MPSCच्या परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यांच्यावर झालेला जो अन्याय होता, ज्यामध्ये परीक्षांची वेळ दिली जात नव्हती, ही वेळ परीक्षा चालू करण्यासंदर्भात विद्यार्थ्यांच्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी त्या मुलांच्या बरोबर रात्रंदिवस एकत्रित
असा जागणारा आमचा हा आमदार गोपीचंद पडळकर साहेब सर्व जाती धर्मातील लोकांसाठी या ठिकाणी आरक्षणासंदर्भात आवाज उठवणारा, विधान परिषदेमध्ये सर्व जातीतल्या लोकांच्या आरक्षणासंदर्भात जो विषय होता त्याचा आवाज उठवणारे आमचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब या ठिकाणी यामध्ये ज्या वेळेला जत तालुक्यामध्ये या भाजपमधनं उमेदवारी त्यांना मिळाली आणि या उमेदवारीतनं खऱ्या अर्थानं जतमधल्या जनतेनं त्यांना भरभरून असं यश दिलं आणि यश दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जतमधल्या तमाम जे वनवन भटकंती करणारे, अतिशय गरीब असणारी, ऊसतोड करणारे काम करणारे लोक, ज्यांना गावामध्ये रोजगार मिळवून देण्याची प्रतिज्ञा करणारे आमचे आमदार गोपीचंदजी, यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भात रोस्टर तपासणीचा जो विषय आला त्यावेळी विधान परिषदेमध्ये अतिशय अभ्यासपूर्वक असं वक्तव्य करणारे आमचे गोपीचंदजी पडळकर साहेब. खरं तर लोणारी समाजाच्या विकासासाठी विष्णुपंत दादरे साहेबांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळाचा प्रस्ताव विधान परिषदेमध्ये मांडणारे आमचे आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब आपला या ठिकाणी दुष्काळी पट्ट्यातल्या कवठेमंकाळ तालुक्याच्या वतीनं नागरी सत्कार या ठिकाणी आपला घेण्यात येतोय. त्याचबरोबर या ठिकाणी सचिनजी खिलारी साहेब ज्यांनी संपूर्ण जगामध्ये सांगली जिल्ह्यातल्या, आटपाडी तालुक्यातल्या, सांगली जिल्ह्यातल्या, महाराष्ट्र राज्यातल्या सर्व तमाम लोकांचं प्रतिनिधित्व करणारे, आपल्या खेळाडूंना आपलं सामर्थ्य दाखवणारे अर्जुन पुरस्कार प्राप्त सचिनजी खिलारे साहेब, यामध्ये तिसरीमध्ये असताना त्यांचा हात गँग्रीननं पूर्णपणे निकामी झाला असताना सुद्धा ते गप बसले नाहीत, तर त्यांनी 12वी नंतर या खेळामध्ये प्रावीण्य मिळवून त्यांनी खऱ्या अर्थानं गोळाफेक मध्ये त्यांनी अतिशय उत्तम निवेदन जरा देऊ नका, थोडा वेळ थांबा. असे सचिन खिलारी साहेब कणकर मन, कुशाग्र बुद्धी, मनगटाची ताकद, दृढ आत्मविश्वास याच्या जोरावर निवेदन थांबवा जरा. स्पर्धा आपण पार करू शकतो याचा आपल्याला विश्वास देणारे सचिन खिलारी साहेब, या दोघांचा सत्कार या ठिकाणी कवठेमंकाळ तालुक्याच्या वतीने होतोय. आपण तो स्वीकार करावा एवढीच विनंती करतो आणि माझं धन्यवाद. यानंतर या मेळाव्याचे संयोजक ज्यांना 12 बलुतेदार एकत्र कवठेमंकाळ तालुक्यातले केले आणि बहुजन समाज स्थापन केला, या कवठेमंकाळ तालुक्याचा युवा नेता राहुल गावडे यांनी प्रास्ताविक करावा असं विनंती करतोय. राहुल गावडे. सर्वांनी निवेदन वगैरे थांबवायचे आहेत. कार्यक्रम झाल्यानंतर शेठ आपल्याशी थोडंसं हितगुज करतील, त्यानंतर निवेदन द्यायचे आहेत. सर्वांना विनंती आहे. अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर, माझ्या जीवनातील आदर्श महात्मा ज्योतिराम फुले, राजश्री शाहू महाराज व विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, अण्णाभाऊ साठे, आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक, संत रविदास, संत सावतामाळी, संत सेना महाराज, संत नामदेव महाराज व या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्राच्या बहुजनांचे लाडके नेते, ज्यांच्या सत्कारासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलाय, ते माननीय बहुजन नायक गोपीचंदजी पडळकर साहेब, ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून अर्जुन पुरस्कार प्राप्त केला, ते सचिन खिलारी साहेब. मित्र कसा असावा वनव्यामध्ये गारव्यासारखा, असे डॉक्टर आरडी साहेब व सर्व संयोजक व या ठिकाणी ह्या तालुक्यातून आलेले सर्व माझे मित्रबंधू व सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक. सत्काराचा कार्यक्रम साहेब तुमच्यासाठी आहे. मात्र प्रेरणा घेण्याचा आणि ऊर्जा घेण्याचा कार्यक्रम हा आमच्या सर्व तालुक्यातील बहुजन समाजासाठी आहे. साहेब, तुमचं नेतृत्व असंच तयार झालं नाही, त्यासाठी प्रचंड खस्ता खाल्लेत, संघर्ष केलाय, प्रसंगी जेल सुद्धा भोगले, त्यातून तुमचं संघर्ष तयार झालंय. ज्याप्रमाणे एखाद्या कोहिनूर हिऱ्याला घडवण्यासाठी कारागीर पैलू गाडून त्यांच्या छातीवर उभा राहून, आरडी साहेब 2 मिनिटं,
त्या ठिकाणी तुम्ही त्या प्रस्थापितांना मातीत गाडून त्यांच्या छाताडावर बसून ह्या आमच्या जिल्ह्यातल्या बहुजनांना न्याय व हक्क देण्याचा प्रयत्न तुम्ही करताय, त्याबद्दल साहेब तुमचा आम्ही मानल तेवढा आभार कमी आहे. एखाद्या बहुजनाला संपवण्यासाठी त्या काळी किती काड्या केल्या जातात साहेब. तुमचा इतिहास जर बघितला तर तत्कालीन गृहमंत्र्यांनी तुमच्यावरती लग्नात गेल्यानंतर मंगळसूत्र चोरलं, कुठं मोबाईल चोरला, अशा किती किरकोळ किरकोळ गोष्टीत केस गाठल्या, तुम्हाला जेलमध्ये गाठलं, तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला. पण अडकणारं तुमचं नेतृत्व नव्हतं. लढणं हा रक्तातच असावं लागतं आणि धनगराचं रक्त म्हणजे लढण्याशिवाय पर्याय नाही. कारण यशवंतराव होळकर, अहिल्यादेवी होळकर, मल्हारराव होळकर, तुकोजी होळकरांनी आपल्याला इतिहास आदर्श घालून दिलाय की लढलं तर आपण जिंकू शकतो व जिंकून तुम्ही साहेब दाखवलेला आहे. साहेब आम्ही बातम्या वाचल्या होत्या त्यावेळी तुम्ही ओगलेवाडी वगैरे कार्यालय फोडलं होतं. तुम्ही शेतकऱ्यासाठी पाणी मागायला एखाद्या त्यावेळी प्रस्थापित एक नेता होता, त्याच्या नेत्याकडे गेलेला, त्यावेळी त्यांना तुम्हाला लाठीचार्ज केलेला. त्या लाठीचार्जाच्या उत्तरात तुम्ही सर्व बहुजनांना एकत्र करून त्या प्रस्थापित माणसाची मस्ती जिरवून तुम्ही ह्या बहुजन समाजाला सत्तेचा सोपान कसा गाठायचा असतो ते तुम्ही दाखवून दिलेला आहे. मी इथून पुढे सांगतोय त्या बारीक गोष्टीचा विचार करा. तालुक्यातील ज्या गतीनं म्हैसाळ योजना झाली त्या गतीनं टेंबू योजना झाली का ह्याचा विचार करा तुम्ही मित्रांनो. म्हैसाळ योजना किती गतीनं होत होती आणि टेंबू योजना किती संत गतीनं होत होती. टेंबू योजनेत असलेल्या पट्ट्यातल्या गावांची नावं आठवा. नागज, आरेवाडी, दुधेबावी, गोरपडी, ढालगाव पासून पूर्ण पट्टा ह्या कर्लाटीपर्यंतचा होता. त्या पट्ट्याला जाणीवपूर्वक पाण्यापासून वंचित ठेवण्यासाठी सगळे प्रयत्न केले गेले. मात्र देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्यानंतर 1206 कोटी रुपये देऊन ह्या बहुजनांच्या वरचा अन्याय दूर झाला. अरे आपला देव सुद्धा, आरेवाडीचा आपला बिरोबा सुद्धा यांनी पाण्यापासून वंचित ठेवला होता. त्याचं पाप यांना भविष्यात फेडावं लागणार आहे. आपल्याच कार्यकर्त्या, आपल्याच पक्षातील कार्यकर्त्याची कशी जिरवायची असते, कार्यकर्त्याला कामगारांना कसं अडचणीत आणायचं असतं, याचं दुसरं उदाहरण मी सांगतोय. महांकाली सहकारी साखर कारखाना एकेकाळी हा कारखाना तालुका जगवत होता. या तालुक्यातल्या सर्व कामगारांना जगवत होता. ह्या तालुक्याची आर्थिक वाहिनी होती. पण कारखाना बंद पडला व या कामगारांच्यावर उपासमारीची वेळ आली. काही कामगार साहेब कोरोनात मृत्यू पावले. मात्र ह्या त्या कामगारांच्या घरी भेटी द्यायची सुद्धा यांना ओढ झाली नाही, त्यांना जाणीव झाली नाही. त्याचबरोबर त्या कामगार कॉलनीत दिवाळी असला मोठा सण, या दिवाळी एवढा मोठा सण सुद्धा अंधारात घालवला. मात्र त्यांना कशाचंही सोयर सुतक नाही, काही नाही. म्हणून ह्या कारखाना भविष्यात सभासदांचा राहिला पाहिजे. आजकाल आपण ऐकतोय आका शब्द, आका, आकाचा आका. मग ह्या जिल्ह्यात कारखाना खाणारा आका कोण? ह्या सभासदांचा कारखाना खाणारा आका कोण आहे? एक कारखाना खाल्ला संभाजी पवारांनी उभा केलेला, दुसरा खाल्ला जत तालुक्यातल्या आपल्या बहुजनांनी उभा केलेला, आता तिसरा तो गळ्यात तोंडासमोर आलाय. तोंड उघडायचं फक्त बाकी आहे. एक ही चर्चा होत नाही कारखाना कसा चालू करायचा. एक सुद्धा सिंगल चर्चा कुठे होते का बघा. लोकप्रतिनिधी आपण निवडून देतोय, मात्र सिंगल चर्चा होत नाही. हा कारखाना कसा चालू करायचा, कारखाना कसा बंद राहील आणि तो कारखाना कोणाला तर मिळेल यासाठी सगळेजण प्रयत्न करतात. पण हे कारखाना सभासदांचा राहिला पाहिजे. त्यासाठी साहेब तुम्ही थोडासा आवाज उठवावा अशी आमची विनंती आहे. साहेब आमच्या तालुक्यातल्या समस्या सांगितल्या तर तुम्ही म्हणणार मी आमदार जतचा आहे का हे कवटेमंकाळचा आहे, यांनी सत्काराला बोलवलंय आणि मला समस्या सांगा लागलीत का काय. पण आम्ही बोलायचं तरी कुणापाशी. आमच्या जिल्ह्यात उपजिल्हा रुग्णालय आहे. त्या उपजिल्हा रुग्णालयात आम्ही गेलो, कोण ॲक्सिडेंट झाला पडलं तर त्याला लगेच बँडेज करतात आणि चिठ्ठी देतात सांगलीला जावा. कोण पडलं हात मोडला चिठ्ठी देतात मिरजला जावा. एखादी गरोदर माता माझी भगिनी जर तिथं असेल तर सिझरसाठी त्याला लगेच म्हणतात मिरजला जावा. अरे चिठ्ठी दवाखाना आहे का हा चिठ्ठीखाना आहे हे समजायला मार्ग नाही. पहिला ह्या दवाखान्याची क्षमता 50 बेडची आहे. ह्यामध्ये CSR फंडातून आपल्याला जॉली बोर्डनं सोनोग्राफी दिलंय, डायलिसिस दिलंय. पण तो जर दवाखाना 100 बेडचा झाला साहेब, 2023ला प्रस्ताव ह्या प्रशासनानं दिलाय.
लोकप्रतिनिधींनी नाही दिला, प्रशासनाने दिलाय. 100 बेडचा दवाखाना करा, म्हणजे त्या ठिकाणी सगळे प्रकारचे डॉक्टर तिथं आपल्याला 24 तास उपलब्ध राहतील. त्या ठिकाणी जाणारी माणसं कोण आहेत, त्या दवाखान्याचा लाभ घेणारी माणसं कोण आहेत, तर माझा मदारे, गारुडे, डवरे, गोंधळे, लोणारे, धनगर आहे, हाटकर आहे, सनगर आहे, तेले, कोष्टी, वडार, रामोशी, ही सगळी माझी बहुजनाची माणसं त्या दवाखान्यात जातात. त्या दवाखान्यात त्यांना लाभ मिळू नये, त्यापासून वंचित राहावं, ह्यासाठी जाणीवपूर्वक तिकडे दुर्लक्ष केलं जातंय. आमचे साहेब तुम्हाला विनंती आहे, ते 100 बेडचं तेवढं हॉस्पिटल तुम्ही, तुमचं देवाभाऊपाशी वजन आहे, आम्हा सगळ्या तालुक्याला काय महाराष्ट्राला माहिती आहे. आमच्यासाठी तेवढं त्या 100 बेडचं तेवढा प्रस्ताव मार्गी लावा, म्हणजे आम्हाला एखादा डायलिसिसचा रुग्ण असेल, सोनोग्राफीचा असेल, ते सगळं आम्हाला इथल्या इथं शासनाच्या माध्यमातून मिळेल. त्याचबरोबर माळी समाज आमचा या भागात कष्टाळू प्रामाणिक आहे. पाणी खेळलंय सगळीकडं, द्राक्षाची लागण चांगली झाली आहे, आणि त्याचबरोबर माळी समाजाची कास धरून सुद्धा बाकीच्या शेतकऱ्यांनी सुद्धा द्राक्षाची लागवड चांगली केली. कारखाना बंद झाल्यानंतर सगळी लोक द्राक्षाकडे वळलेत, कष्टानं ती द्राक्षे उभा करतात. साहेब माझ्या समोर ते माळीवाडीचा मुलगा आहे बच्चन माळी म्हणून, त्यानं आत्महत्या केली. म्हणजे एखाद्याला त्या द्राक्ष बागायतदाराला कोरोना नंतर वाईट अवस्था आहे. तो तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतोय, त्याला रेट मिळाला पाहिजे, भाव मिळाला पाहिजे. तो पाणी देऊन टँकर देऊन जगवतोय. साहेब एखादा व्यापारी येतोय आमच्याकडे, तो कसतरी 1 वर्षातनं 1 पीक घेतोय. तो व्यापारी येतोय, बंगालचा व्यापारी, बाहेरचा व्यापारी येतोय, आणि त्याचा पुन्हा तो पैसे बुडवून जातोय. त्यामुळं तुम्ही असा एखादा सर्व समाजासाठी तुम्ही भांडताय, मात्र द्राक्ष बागायतदारासाठी सुद्धा एखादा कायदा असा करा. तुम्ही आटपाडीत डाळिंबासाठी जसं तुम्ही मार्केट यार्डात एकत्र येऊन ते विकण्याचं जसं तुम्ही निर्माण केलंय, तसं तुम्ही इथं कवठेमंकाळमध्ये ह्या द्राक्ष बागायतदारासाठी एकत्र येऊन मार्केट यार्डामध्ये त्याची सोय झाली पाहिजे, त्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे, अशी व्यवस्था तुम्ही करा. जेणेकरून हा तालुक्यातल्या बऱ्यापैकी 70% आसपास बागा तयार केले त्या लोकांनी. त्यांना केलेला कष्टाचं चीज होईल, त्यांना 2 रुपये मिळतील. साहेब आपल्या तालुक्यात एक शेळी मेंढी फॉर्म आहे, राज्यात 1 नंबरला आहे. सगळ्यात राज्यात 1 नंबरला शेळी मेंढी फॉर्म आहे, मात्र त्याची अवस्था सगळ्यात वाईट झालेली आहे, कारण तिथं कर्मचारी नाहीत. इथं मागच्याच महिन्यात कवठेमंकाळ तालुक्यातले 200-300 माणसं बारामतीला कृषी प्रदर्शन बघायला गेलती. मात्र आमच्या कवठेमंकाळच्या मातीत काय कमी आहे, फक्त इच्छाशक्ती कमी आहे. त्या शेळी मेंढी फॉर्ममध्ये असं एखादं मॉडेल तयार करा की आपल्या शेतकऱ्यांना तिथून काहीतरी ज्ञान घेता येईल, तंत्रज्ञान विकसित करा. त्याचबरोबर शेळी मेंढीसाठी नवीन ब्रीड तयार करण्याचं किंवा त्या पद्धतीचं मॉडेल एखादं मागणी करा. महाराष्ट्रात 1 नंबरला संस्था आहे, सगळ्यात मोठी संस्था आहे, 5 ते 6 हजार एकर जमीन आहे शासनाची. त्याची सुद्धा अवस्था कारखान्यासारखी भविष्यात होईल, ते त्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही त्यासाठी प्रयत्न करावेत, ही माझी तुम्हाला विनंती आहे. हॅलो साहेब आमच्या तालुक्यात रांजणी म्हणून गाव आहे, इथूनच 5-6 किलोमीटर तालुक्यानंतर सगळ्यात लोकसंख्येनं 2 नंबरचं गाव आहे. कवठेमंकाळनंतर 2 नंबरचं आहे. त्या गावात तुम्ही कुणीकडूनही जावा, पूर्वेकडनं जावा, पश्चिमेकडनं जावा, दक्षिण उत्तर 8ही दिशाकडनं जावा, एका गावाला जायला रस्ता सुद्धा चांगला नाही हो. फक्त आम्ही ऐकायच्या 200 कोटी आणलं, 300 कोटी आणलं, मात्र गावाला जायला रस्ता नाही. विठराईवाडीत मारुलवाडीत जायला रस्ता नाही. धुळगावमध्ये हजारे वस्तीवर जाण्यासाठी रस्ता नाही. लिंबेवाडी घ्या, बसापवाडी घ्या, कर्लाटी घ्या, एकाही गावाला जायला रस्ता सुद्धा नाहीत. म्हणजे आम्हाला या बहुजन समाजाला मुख्य प्रवाहापासून तोडून कसा वंचित राहील. म्हणजे आमच्या शाळा आम्हाला मिळत नाहीत, दवाखाना जे उपलब्ध नाही, रस्ते नाहीत. म्हणजे आम्ही कायम पाठीशीच राहिलं पाहिजे. आणि आम्हाला एक इलेक्शनच्या अगोदर एक इंजेक्शन मारलं जाते 15 दिवस. आम्ही असं बेभान होतोय, असं नाचतोय, तू ह्या पार्टीचा मी ह्या पार्टीचा, असं भाऊभाऊ, असं मित्र असं खिचून पट्टी वाटते ना. आणि गुलालात एकदा नाचलं की नाचल्यानंतर परत आम्ही आमच्या कामाला, त्यांनी त्यांच्या कामाला. आम्ही एकदा सुद्धा त्यांना विचारायला जात नाही, माझ्या रस्त्याचं काय झालं, माझ्या उद्योगाचं काय झालं. MIDC तर आमची लांबची गोष्ट आहे.
साहेब तुम्ही 1500 एकर MIDC आणली हो. आम्हाला MIDCचं यम सुद्धा नाही आमच्या कवटेमंकाळ तालुक्यात. मात्र आम्ही साधा प्रश्न सुद्धा विचारत नाही लोकप्रतिनिधींना की बाबांनो आमच्या हाताला कामाचं काय झालं, आमच्या काम का मिळत नाही, हा लोकप्रतिनिधींना प्रश्न सुद्धा विचारत नाही. शेंडगे बापूंनंतर समाजात पूर्ण तालुक्यात सगळ्यांची दयनीय अवस्था आहे. सूर्य दिसणार नाही इतका अंधार आहे. मात्र तो अंधार बाजूला सारण्यासाठी साहेब तुमच्याकडून प्रेरणा घ्यायची आहे. अंधारा मी ह्या बाबतीत एक तुम्हाला वाक्य म्हणेन, अंधेरा बहुत है सूरज निकलना चाहिए, अंधेरा बहुत है सूरज निकलना चाहिए, किसी भी तरह से हो ये मौसम बदलना चाहिए. त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. आपण या माझ्या ह्या तरुण मित्रांना विनंती आहे, तुम्ही राजकारणात या, समाजकारणात या. राजकारणात आल्यानंतर आम्ही आज बघतोय काय परिस्थिती आहे. एखादा सामान्य माणूस आला तर त्याला जन्माचा दाखला मिळण्यासाठी सुद्धा 2-2, 3-3 तास वाट बघावी लागते. त्यासाठी तुम्ही राजकारणात या. तलाट्याकडे नोंद घालायची असेल तर तुम्हाला 2-2 दिवस, 15-15 दिवस वाट बघावी लागते. पोलीस स्टेशनला जायचं असेल तरी तुम्हाला तिथं त्यांची दखल घेतली जात नाही. त्यासाठी तुम्ही समाजकारणात या, राजकारणात या. डॉक्टर आळी साहेब, तुम्ही आम्हाला समाजकारणात आदर्श म्हणून नाही, राजकारणात आदर्श म्हणून नाहीत. कारण आजकाल काय झाले, राजकारणात थोडंसं पुढं आलं की पाठीमागच्यांना ह्यो कसा मागं राहील, ह्याची कशी बदनामी होईल, ह्यो कसा माझ्यापेक्षा पुढे गेला नाही पाहिजे, अशी परिस्थिती आहे. मात्र आरेळी साहेब, तुम्ही जतमध्ये असं दाखवून दिलंय की मी थोडंसं 2 पावलं मागे घेतो, मात्र बहुजनाचं पोरग पुढं गेलं पाहिजे. तुम्ही ज्याप्रमाणे कृष्ण अर्जुनाचा सारथी होता, त्याला अपेक्षा नव्हती मलाच मिळावं सगळं, मात्र अर्जुनाला काहीतरी मिळालं पाहिजे, त्याला योग्य संदेश देण्याचं काम तुम्ही या जत तालुक्यात केलंय. तुमचं मानावं तेवढा आभार कमी आहेत. तुम्हीच हा हिरा आम्हाला पूर्ण शोधून दिलाय. यापुढे विस्थापित विरुद्ध प्रस्थापितांची लढाई चालू होणार आहे. प्रस्थापित म्हणजे कोण, तर कायम पिढ्यानपिढ्या त्यांच्या घरात सत्ता असणारी. तर यापुढे विस्थापितांचा म्हणजे आपल्या सगळ्या भटक्या, विमुक्त सगळ्यांचा जे काही प्रश्न असतील, जे काही संघर्ष असेल, त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे व इथून पुढे अशीच आपली बहुजनांची मोठ बांधली पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्न करूया. व एवढंच या ठिकाणी मी सांगतो, यापुढे जे काही प्रश्न असतील आमदार लेवलचे ते गोपीचंद पडळकर साहेब सोडवतील. व इथून पुढे तालुक्यात कोणत्याही अडचणी असू देत, एकमेकाला सांगत जावा, एकमेकाला मदत करूया. व आपण पुन्हा एकदा ह्या कवटेमंकाळ तालुक्यावरती बहुजनांचं नेतृत्व उभा करूया. ही ऊर्जा, ही शपथ इथनं घेऊन जावा. गोपीचंद पडळकर साहेबांचा सत्कार फक्त बुके देऊन आणि फुलं देऊन करण्यासाठी आलो नाही, त्यांची ऊर्जा घेऊन, त्यांचा प्रेरणा घेऊन इथून पुढे आपल्याला जायचं आहे. मी जाता एवढंच सांगेन, दरिया है हम हम अपना हुनर जानते हैं, दरिया है हम अपना हुनर जानते हैं. जहाँ से भी गुजरेंगे वही रास्ता खुद बनाएंगे. आभार आहे. धन्यवाद. कसदार लोकप्रतिनिधी सारखा एक मनोदय आपण व्यक्त केला. आणि यानंतर आजच्या तुम्हाला सर्वांचे लाडके नेते, महाराष्ट्राची मुलुक मैदान तो बहुजन हृदय सम्राट, 2 मिनिट नाही सर, प्रोटोकॉल प्रमाणे इच्छा आपल्या कार्यकर्त्यांची सगळ्या, आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचा बहुजनांच्या वतीने या ठिकाणी सत्कार होईल. मी संयोजकांना विनंती करतो, ही सगळी मंडळी, गोपीचंद शेठ, सगळ्या समाजाचे एक एक प्रतिनिधी आहेत. मी सुद्धा अळी सरांचा कार्यकर्ता त्या ठिकाणी आहे. जमीर भाई या, आपले संयोजक या, जलालभाई पुढे या, हार घ्या, मोठा हार घ्या जरा 1-2 मिनिट. या ठिकाणी खर तर एक चांगला सन्मान सत्कार या ठिकाणी होतोय. गुलाब फुलाचा भला मोठा हार देऊन
आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. सर्व जनतेच्या वतीनं माननीय सचिन खिलारी साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. जतचे भाजपाचे लोकप्रिय नेते धन्यवाद. चला स्टेजवरची गर्दी जरा कमी करा. 1 2 2 2 2. सचिन खिलारी यांचा सत्कार झाला का? झाला. डॉक्टर रवींद्र आळी साहेब भाजपचे ज्येष्ठ नेते यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. आणि यानंतर आमदार गोपीचंद पडळकर सेठ यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. आणि उर्वरित सत्कार नंतर होणार आहेत, याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. व्यासपीठावरची गर्दी कमी करा. चला जरा गडबड करू नका, गडबड करू नका अजिबात. कुणी अजून भाषणं व्हायची आहेत, गडबड करू नका. सर्वांना संधी मिळणार आहे. जरा थांबा, सगळ्यांनी सत्कार करणारे. यानंतर डॉक्टर रवींद्र आळी भाजपाचे ज्येष्ठ नेते स्टेजवर गर्दी करू नका. शशिकांत बाजपाई सर. जरा बंद करा हलगी, हलगी बंद करा. यानंतर नंदिनी, एक राजनंदिनी, ती 2 मिनिटं आपलं मनोगत तुम्हा सर्वांच्या समोर या ठिकाणी व्यक्त करते. राजनंदिनी पडळकर, बरोबर ना? छान, शुभेच्छा. बोल बेटा. महाभारतातील महारथी कर्णाची दानशूरता, धनुर्धर अर्जुनासारखे शूरत्व, प्रभू श्री कृष्णासारखे चतुराई, राजा युधिष्ठिरासारखा प्रामाणिकपणा व विवेक बुद्धी, हे सर्व गुण ज्यांच्यामध्ये सामावलेले आहेत, असे आपल्या सर्वांचे लाड
होता. म्हणूनच एक शेर माझ्या साहेबांसाठी, त्यांच्या संघर्षासाठी. डर मुझे भी लगा फासला देखकर, पर मैं बढ़ता गया रास्ता देखकर. खुद ब खुद मेरे नजदीक आती गई मेरी मंजिल, मेरा हौसला देखकर. स्फूर्तीचा वारा, चैतन्याचा झरा, प्रेमाच्या धारा, माझा गोपीचंद. संयमी व्यक्तिमत्व, आक्रमक वक्तृत्व, सर्वस्पर्शी कर्तृत्व, अजात शत्रू नेतृत्व, माझा गोपीचंद. विचारांची रस, विकासाची आस, प्रगतीचा ध्यास, माझा गोपीचंद. सामान्यांचा दाता, उद्योगांचा त्राता, जनप्रिय नेता, माझा गोपीचंद. प्रेमाची रस, चैतन्याची आस, मोगऱ्याचा सुवास, जसा काटेरी फणस, माझा गोपीचंद. कवठे महांकाळ तालुक्यातील सर्वांना एकच सांगते की तुम्ही एका योद्ध्याचं आणि वाघाचं नेतृत्व मान्य केलंय. कारण गोपीचंद पडळकर हा एका आमदारकीने हुरळून जाणारा नाही. वो लंबी रेस का घोडा है. आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी जशी लोकांना मोठी स्वप्न दाखवली, तशी मोठी स्वप्ने त्यांनी पाहिलीत. त्यांच्या स्वप्नांकडे पाहिल्यावर एक कविता आठवते, जी त्यांच्या संघर्षमयी प्रवासाला तंतोतंत लागू पडते. जे अशक्य वाटतंय ते स्वप्न मला पाहायचंय. ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाही, त्या शत्रूला मला हरवायचंय. कोणालाही सहन होत नाही ते दुःख मला सहन करायचंय. ज्या ठिकाणी धाडसी माणसं जायचं धाडस करत नाहीत, त्या ठिकाणी जाऊन मला धावायचंय. जेव्हा माझे हात थकलेले आहेत, पाय थकलेले आहेत, पूर्ण शरीर थकलेलं आहे, त्यावेळी समोर मला एव्हरेस्ट दिसतंय. तर माझं प्रत्येक पाऊल हे त्या एव्हरेस्टच्या दिशेनं टाकायचंय. ते ध्येय मला गाठायचंय. मला सत्यासाठी झगडायचंय, संघर्ष करायचाय. अगदी माझी नरकात जाण्याची सुद्धा तयारी आहे. पण त्याला कारण मात्र स्वर्गीय असलं पाहिजे. आदरणीय पडळकर साहेब, तुम्ही मंत्री तर व्हालच, पण भविष्यात तुम्ही या महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करावे हे माझे स्वप्न आहे. माझे स्वप्न तुम्ही नक्कीच पूर्ण कराल. माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते आणि माझ्या नेत्याविषयी मोठ्या अभिमानाने एवढंच म्हणते. मेरा अक्स भी वो, मेरी छाया भी वो, मेरा हमदम भी वो, मेरी सरमाया भी वो, मेरी गीता भी वो, मेरे कुरान भी वो, मेरी पूजा भी वो, मेरी अजान भी वो, मेरा सुकून भी वो, मेरा जुनून भी वो, मेरा होश भी वो, मेरा जोश भी वो, मेरा होश भी वो, मेरा जोश भी वो. इस जहां में उसका कोई नहीं, इस जहां में उसका कोई नहीं. मेरे ख्वाब में हस्ती पे छाया है जो. कोई पूछेगा कौन है तेरा रहा गुजर. मैं कहती हूँ मेरा गोपीचंद पडळकर है वो, मेरा गोपीचंद पडळकर है वो. आदरणीय पडळकर साहेब व सचिन खिलारी साहेब यांना त्यांच्या यशस्वी गगनभेदी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एका छंद, एका छंद, एका छंद, एका छंद, एका छंद. धन्यवाद. राजनंदिनी पडळकर. राजनंदिनी विठ्ठल पडर. धन्यवाद. अतिशय चांगल्या प्रकारचे
परखड विचार या बालिकेने या ठिकाणी व्यक्त केले. त्यांनी यानंतर विनंती करतोय जतचे भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या विधानसभेचे किंगमेकर, सिमेंट कॉर्पोरेशनचे संचालक आणि केंद्र सरकारच्या अवजड उद्योग समूहाचे संचालक सन्माननीय डॉक्टर रवींद्र आरळी सर. माननीय गोपीचंद पडळकर साहेबांच्या या नागरी सत्काराप्रसंगी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आपण सर्वजण जत कवठेमहांकाळमधील प्रतिष्ठित सर्व डॉक्टर, वकील, आपण गोपीचंद पडळकर साहेबांच्यावर प्रेम करणारे सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो, आता कसं म्हणजे जतचे ते विकासपुत्र म्हणून निवडून आले. जतच्या इतिहासामध्ये 38,000पेक्षा जास्त मतं घेणारा, व्यासपीठावर निवेदन कोणीही देऊ नका, हा एकमेव आतापर्यंत नंतर निवेदन स्वीकारलं जाईल आहे. आतापर्यंत अनेक खासदारकी झाली, अनेकांची आमदारकी झाली आणि आतापर्यंत सगळं रेकॉर्ड ब्रेक मतदान हे गोपीचंद पडळकर साहेबांना झालं. हे त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे झालं. संपूर्ण महाराष्ट्राचा हा नेता आमचं सगळ्या तालुक्यातल्या लोकांचं भाग्य उजाडलं आणि त्या आमच्या तालुक्यातनं उभे राहिले आणि आमच्या जतची जनता भरभरून त्यांना मतदान केलं आणि मग त्यांना आता समजतं की प्रचंड पद्धतीनं काम हे आमच्या तालुक्यात आता होताना दिसतंय. 2000 एकरमध्ये होणारी MIDC असू दे, जत शहरामध्ये 78 कोटीची पाणी पुरवठा योजना असू दे, जत शहरामध्ये लागणाऱ्या ज्या काही नगरपालिका असेल किंवा पंचायत समिती असेल त्यांच्या इमारती असू देत, या सगळ्या गोष्टीकडे बारकाईनं लक्ष घालून या सगळ्या मंजूर करण्याचं काम आता हे पडळकर साहेब करतायत आणि ह्या सगळ्या जतवासियांना हे कधी पटलं ज्यावेळी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब प्रचाराला आले होते आणि त्या प्रचाराच्या महाराष्ट्रातील सगळ्यात शेवट असलेला आमचा तालुका 288 आणि काना नाही मात्रा नाही असं गाव जिथं भूकंप होत नाही, प्रलय येत नाही, जत म्हणजे नुसता दुष्काळी असा फेमस असलेल्या गावापासून असल्या तालुक्यापासून फडणवीस साहेबांनी प्रचाराचा झंझावात चालू केला. महाराष्ट्राचा प्रचार त्याचं उद्घाटन हे झालं जत तालुक्यातून सुरुवात झाली आणि त्यावेळी त्याने जाहीर भाषणात सांगितलं, माझा गोपीचंद याला तुम्ही निवडून द्या, मी जतच्या महाराष्ट्रामध्ये असलेला 288वा मतदारसंघ हा 1 नंबर बनवण्याचं काम माझं आहे. अशा पद्धतीची ग्वाही त्यांनी दिली आणि त्या एका त्यांच्या वचनामुळं ही आमची जनता त्यांना शेटना निवडून दिलेला आहे. आता जत आणि कवठेमहांकाळ काय लांब नाही. आता कवठेमहांकाळ मधली मी बघितलं इतक्या लोकांची इतकी कामं, शेठ हा डायरेक्ट फडणवीस साहेबांच्या जवळचा माणूस आणि त्यांनी सांगितलं तर होणार नाही असं नाही. त्यामुळं कवठेमहांकाळ मधली जी काही तुमची पेंडिंग कामं आहेत ती पण आता सगळे करून घ्या, आमचं काय हरकत नाही. आमच्या वाट्याला तर आहेत, तर तुमच्या वाट्याला पण हा आमदार येणार आहे. त्यामुळं तुम्ही ज्या पद्धतीनं सत्कार केलेला आहे, ज्या पद्धतीनं मिरवणूक काढली, ज्या पद्धतीनं फुलांचा वर्षाव केला, हे सगळं पाहता शेठ हा नुसता तालुक्याचा आमदार नसून संपूर्ण महाराष्ट्राचा आमदार आहे. त्यामुळं गोर गरीब जे रांजले गांजले सगळ्यांचाच तो आमदार आहे. आणि आता व्यासपीठावर मी पाहतोय कुठलाही सामान्य माणूस डायरेक्ट त्यांच्यापर्यंत जाऊ शकतोय, डायरेक्ट काम करून घेऊ शकतोय. ती कॅपॅसिटी ह्या माणसाकडे आहे. अशाच पद्धतीचं प्रेम तुमचं महाराष्ट्राच्या जनतेचं आणि आमचं तरी आहेच. या सगळ्यांचं शेटवर राहो आणि वर्षानुवर्ष दिवसेंदिवस त्यांचा
आलेख जो आहे तो चढता राहावं आणि एका दिवस महाराष्ट्राचा एक प्रमुख नेता म्हणून ते इथून पुढे उदयास येतील ह्यात कोणतीही शंका नाही. एवढं बोलून मी माझं भाषण थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय आळवी सर. यानंतर माधुर वस्ती शाळेचा एकच मिनिटामध्ये सत्कार होतोय. बैबाई गुरुजी बोला 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 लवकर लवकर लवकर. जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आलेला आहे या संघाचा जिल्हा परिषद शाळा महानूर वस्ती. या कबड्डीमध्ये जिल्हा परिषद शाळा महानूर वस्तीचा एका वस्तीवरच्या मुलींनी जिल्ह्यामध्ये आपला ध्वज फडकवलेला आहे. पहिला क्रमांक आला कबड्डीमध्ये. या कबड्डी संघाचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. आमदार गोपीचंद शेठ पडळकर साहेब यांच्या हस्ते. धन्यवाद. आणि यानंतर मी विनंती करतोय पॅराऑलिम्पिक वीर सुवर्ण पदक विजेता अर्जुन पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय खेळाडू सन्माननीय सचिन खिलारी साहेब. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वांचे लाडके आणि बहुजनांचे कैवारी गोपीचंद पडळकर साहेब आणि इथं कवठेमंकाळ मध्ये संपूर्ण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्वसामान्य बहुजनांचे सर्व लोक आणि आमच्या लोणारी समाजातील रमेश खोत आणि शशिकांत बजवळकर सर या सर्वांनी मला इथं बोलवलं. सर्वात प्रथम मी सर्वांचा आभारी आहे. माझं नाव सचिन सर्जेराव खिलारी, आटपाडी तालुक्यातला मी आहे. आणि इथं आता ज्या पद्धतीने चर्चा चालली आहे की आटपाडी तालुक्यातले असताना जत मधून निवडून आले आणि आता कवठेमंकाळ वासीय पण त्यांना म्हणतायत की आमच्यासाठी पण काम करा. तर खरंच असं आहे की आटपाडीतनं असताना सुद्धा आणि जत मधून निवडून आलेले असताना सुद्धा ते आटपाडीसाठी पण काम करतायत. तर कवठेमंकाळसाठी पण ते नक्कीच काम करतील. मी पण शाळेमध्ये शिकलो जिल्हा परिषद शाळेमध्ये आणि जसा कवठेमंकाळ दुष्काळी आहे तसा आटपाडी पण दुष्काळीच भाग आहे. आणि मला पॅराऑलिम्पिक खेळण्याची संधी मिळाली. पॅराऑलिम्पिक मध्ये आपल्या भारताला 40 वर्षानंतर सिल्वर मेडल मिळालं आणि आपल्या महाराष्ट्राला 52 वर्षानंतर सिल्वर मेडल मिळालं. याची दखल घेत महाराष्ट्र सरकारनं 2017 पासून ज्या थेट नियुक्त्या दिल्या नव्हत्या त्या थेट नियुक्त्या दिल्या आणि महाराष्ट्र सरकारनं 15 क्लास 1 अधिकारी बनवले. आणि मला सांगायला अभिमान वाटतोय की त्यातलं एक बहुजनच पोरग आहे. त्याच्यानंतर मला आता 17 जानेवारीला अर्जुन पुरस्कार मिळाला. आपल्या महाराष्ट्रात एखाद दुसरा अर्जुन पुरस्कार पहिले मिळायचा. आता 2 लोकांना अर्जुन पुरस्कार मिळाला, त्यातला आपला एक मुलगा आहे. त्याच्यानंतर मला सांगायला अभिमान वाटतोय की हे जे काय महाराष्ट्र गव्हर्नमेंट आपल्यासाठी करतंय त्यांनी पुढे जाऊन जे बक्षिसाची रक्कम होती ती वाढवली आणि मला पॅराऑलिम्पिक मध्ये सिल्वर मेडल मिळवलं म्हणून मला 3 कोटी रुपयाचं बक्षीस जाहीर केलं. त्याच्यानंतर अजून एक मला सांगायचंय की अधिकारी लोक बनतात. अधिकारी लोक बनल्यानंतर त्यांना काम करावं लागतं. पण महाराष्ट्र सरकारनं मला 5 वर्षाची सुट्टी दिली म्हणजे पुढे प्रॅक्टिस करण्यासाठी मला सुट्टी दिली. आता मला सिल्वर मेडल मिळालंय. पुढच्या येणाऱ्या एलेच्या जे अमेरिकेमध्ये 2028 ला होणार आहे त्या एलेच्या ऑलिम्पिक मध्ये मी नक्कीच बहुजनाचं पोरग म्हणून सांगतोय की नक्कीच माझ्या सिल्वर मेडलचा रौप्य पदकाचा रंग बदलून तो सुवर्ण पदक नक्की करणार. आणि या ठिकाणी माझा लोणारी समाज पण मोठ्या संख्येने आहे, इथं उपस्थित पण आहे. तर मी त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही मला इथं बोलवलं आणि सगळ्या बहुजनांनी ज्या पद्धतीने आम्हाला मिरवणूक काढत आमचा सत्कार केला. तर मला वाटतंय की मेडल घेताना जेवढा मला आनंद नाही झाला त्याच्यापेक्षा जास्त आनंद मला या ठिकाणी आल्यानंतर झाला. आणि अशा प्रकारचा एक शिंगणाईला आमचा प्रोग्राम झाला होता. आणि त्यानंतर आता इथं होतोय तर खेळाडू म्हणून मला तुम्हाला एक सांगायचंय की खेळाडू बनल्यानंतर आता बघा माझ्या वजनानं खुर्ची तुटली. माझं वजन 120 किलो आहे. हा तर मी तेच सांगतो तुम्हाला आपण दुष्काळी भागातले आहोत. खेळामुळे आपलं शरीर मात्र नक्की निरोगी आणि फिट राहतंय. मी आता 2020-22 ला असा 80 किलोचा होतो, आता 120 किलोचा झालोय. हे मला खेळामुळे मिळालंय. आणि मी तुम्हाला पण जाता जाता एक प्रेमाचा आणि आपुलकीचा एक संदेश देईल
की सगळ्यांनी ज्या काही गोष्टी तुम्ही करताय जगण्यासाठी जो काही पैसा कमवताय त्याच्याबरोबरच खेळ सुद्धा महत्वाचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपलं शरीर आहे. तर मी तुम्हाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. पडळकर साहेब इथं आले आणि त्यांच्या बरोबर नेहमी फिरताना मला पण आमदार झाल्यासारखं वाटतंय. तर मला इथं बोलवलं संपूर्ण कवठेमंकाळ वासियांचा मी मनापासून आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लाभार. हॅलो, या ठिकाणी महाराष्ट्र फाउंडेशन पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र योद्धा पुरस्कार प्राप्त राजाराम पाटील सर गोपीचंद पडळकर साहेबांना मी विनंती करतो त्यांचा सत्कार करावा. त्यांना महाराष्ट्र योद्धा पुरस्कार आणि समाज योद्धा पुरस्कार प्राप्त झालेला आहे तरी त्यांचा सत्कार करावा अशी त्यांना विनंती आहे. आणि खरं तर एक आठवण करून देतो गोपीचंद साहेब लिंगायत समाजाच्या महात्मा बसवेश्वरांचा अभ्यास करण्यासाठी आपण महाराष्ट्र शासनाला मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं. बसवेश्वरांची समिती वचन संहिता अभ्यास करणार आणि अभ्यासक्रमात समावेश केला मागणी केली. याबद्दल लिंगायत समाजाच्या वतीनं आणि सरांच्या साक्षीने मी मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. एकच छंद, एकच छंद. आणि यानंतर महाराष्ट्राची मुलुक मैदान तो बहुजनांचा सम्राट आमदार गोपीचंद पडळकर साहेब. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा बसवेश्वर, नरवीर राजे उमाजी नाईक, बहिर्जी नाईक, अण्णाभाऊ साठे आणि ज्या महामानवामुळं मी आज तुमच्या समोर बोलायला उभा आहे ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या सर्व महापुरुषांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. कवठेमंकाळ ही पुण्यभूमी आहे. कारण कर्नाटक, आंध्र, महाराष्ट्र, गोवा या तिन्ही राज्यातील करोडो लोकांचं आराध्य दैवत श्री बिरोबा हे आरेवाडीमध्ये आहेत. महाकाल आणि महाकाली, बिरोबा हे महाकालाचं रूप आहे आणि महिषासूर मर्दिनी महाकाली ही आपल्या कवठेमंकाळची सर्वांची आराध्य देवी आहे. गिरलिंगेश्वर आणि दंडोबा यांच्या पवन स्पर्शानं पावन झालेली ही कवठेमंकाळची भूमी असल्यामुळं ही आपल्या सर्वांच्यासाठी पुण्यभूमी आहे. आणि अशा पुण्यभूमीमध्ये जत विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनतेने मला विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून दिलं आणि त्याबद्दल तुम्ही सर्वजण माझा सन्मान करताय हे माझं भाग्य आहे. माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. अशा या देखण्या कार्यक्रमामध्ये एक बहुजनाचा मुलगा जो आपल्या समोर अर्जुन पुरस्कार प्राप्त सचिन खिलारी जे आटपाडीचे करगणीचे आहेत त्यांचाही सन्मान या कार्यक्रमामध्ये तुम्ही सर्वांनी ठेवलेला आहे. ते स्वतः उपस्थित आहेत. डॉक्टर रवींद्र अरळी साहेब ज्यांच्या नेतृत्वामध्ये हा कार्यक्रम होतोय ते माननीय राहुल गावडे, माननीय शशिकांत भजबळे सर, माननीय रमेश नाना, युवा नेते कवठेमंकाळ तालुका बाळासाहेब हजारे, भाजपाचे नेते शिरूर माननीय राजू पाटोळे, माननीय जयसिंग तात्या, माननीय अक्षय हक्के, माननीय अमोल गोरड, वैभव मोठे, माननीय राजाराम पाटील सर, माननीय मिलिंद कोरे, माननीय खरमाटे साहेब, ज्येष्ठ नेते माननीय बाळासाहेब गुरव, माननीय
माझे मित्र संजय बनसोडे, अन्य सगळे पत्रकार मित्र इथे उपस्थित आहेत. आणखी मान्यवर आहेत, तानाजीराव वेंगर आहेत, श्रीकांत हजारे आहेत, बाकी सगळे डॉक्टर टीम सगळी इथे उपस्थित आहेत. आणि तुम्ही सगळेजण असंख्य लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात. त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर कवठेमहांकाळला कार्यक्रम आज उद्या करत जरा उशीर झाला. त्यांचा सारखा दबाव होता माझ्यावरती की तुम्ही वेळ द्या. मग एकदा दोनदा हा कार्यक्रम पुढे गेला, पण आज 7 तारखेला हा कार्यक्रम घ्यायचं निश्चित झालं. मला काय अपेक्षित नव्हतं की इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही उपस्थित राहाल. कारण आता राहुलनं जे भाषण केलं ते भाषण जरा वेगळ्या पद्धतीचं होतं. कवठेमहांकाळसाठी जरा ते मला वाटतंय नवीन पेरणी आहे. संजय राऊतनी लिडरशिप केली पाहिजे याची. त्यांनी जी मांडणी केलेली आहे ती मांडणी खरं तर वेगळ्या धाटणीची मांडणी होती आणि आपल्या सर्वांच्यासाठी ती महत्वाची होती. आता त्यातून तुम्ही किती बोध घेताय मला माहित नाही, पण जर बोध तुम्ही घेतला तर निश्चितपणे कवठेमहांकाळमध्ये क्रांती होऊ शकते. इतकी क्रांती करण्याची क्षमता इथल्या लोकांच्या मध्ये आहे, इथल्या भूमीमध्ये आहे आणि त्यामुळं तुम्ही क्रांती कराल अशी मला अपेक्षा आहे. आज कवठेमहांकाळमध्ये माझा सन्मान होतोय. बऱ्याच जणांच्या नजरा या कार्यक्रमाकडे नक्कीच लागल्या असतील. कारण कसं काय, ह्याचा काय मतदारसंघ नाही, इथं कसं काय कार्यक्रम पोरं घ्यायला लागलेत अशा लोकांच्या राजकारण म्हटलं तर त्या सगळ्या बाबी होतात. परंतु सांगली जिल्हा आहे, सांगली जिल्ह्यातला कवठेमहांकाळ एक महत्वाचा तालुका आहे आणि या तालुक्यावरती सातत्यानं अन्याय झालाय. म्हणजे जिल्ह्यातले जे अनेक तालुके आहेत त्यात कवठेमहांकाळ पण आहे. काही वेळ संधी कवठेमहांकाळ तालुक्याला मिळाली होती, पण त्यातून जे परिवर्तन होणं अपेक्षित होतं ते परिवर्तन आपल्याला होताना दिसत नाही. ही आजची परिस्थिती आहे. आपण काय नुसतं टीकात्मक बोलतोय अशातला भाग नाही. परंतु कवठेमहांकाळ, जत, खानापूर, आटपाडी हे सांगली जिल्ह्यातले जे 4 तालुके आहेत या तालुक्यांच्या वरती सातत्यानं अन्याय झाला आणि त्यामध्ये काही बदल व्हायचा असेल तर लोकांच्या मधून उठाव होण्याची आवश्यकता आहे आणि तो उठाव तुम्ही आम्ही करण्याची गरज आहे असं मला वाटतंय. आता कवठेमहांकाळमध्ये बरेच विषय आहेत. आता त्यांनी विषय मांडला की बाबांनो जो उपजिल्हा रुग्णालय आहे ते 100 बेडचं झालं पाहिजे आणि खरी गोष्ट आहे की गरीब लोक जास्तीत जास्त हे सरकारी दवाखान्यामध्ये जातात आणि तिथं चांगल्या सुविधा असणं हे गरजेचं आहे आणि त्यामुळे आमचं जतला पण उपजिल्हा रुग्णालय तयार आहे. परंतु तिथं स्टाफ नसल्यामुळे अजून ते चालूच झालं नाही. आणि डॉक्टर साहेब आळणी साहेब कुठे आहेत, काल त्याला पर्याय आम्ही काढलाय. जिल्ह्याचे कलेक्टर साहेब माननीय राजा दयानिधी साहेब यांनी आणि आम्ही असा एक पर्याय काढलाय की ते काही संस्था हे हॉस्पिटल सरकारी चालवायला घेतात आणि त्यांना जिल्हा नियोजन मधून आपण फंड द्यायचा असतो. तर आपल्या जिल्हा नियोजनची तयारी अशी झाली की होय, आम्ही जर एखाद्या चांगल्या संस्थेनं हा दवाखाना चालवायला घेतला तर त्याचा सगळा खर्च आमची जिल्हा नियोजन देईल. आणि मी परवा आरोग्य मंत्री महोदयांना भेटलो आणि त्यांना मी असा प्रस्ताव मांडला. ते म्हणले अरे हा प्रस्ताव नवीन आहे आमच्यासाठी. तर म्हटलं हे करता येतंय, तुम्ही तसा विचार करावा. कलेक्टर साहेबांचं आणि आरोग्य मंत्री महोदयांचं मी बोलणं करून दिलं आणि मग त्यांना तो प्रस्ताव मान्य झाला, पटला. त्यांनी सांगितलं की तुम्ही प्रस्ताव पाठवून द्या, आम्ही याला मान्यता देतो. जर पुढच्या 8-15 दिवसात ती मान्यता मिळाली तर आपला दवाखाना जतचा म्हणजे आता तो चालू होईल. आणि मी आता सोमवारी जाऊन परत माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटतो की कवठेमहांकाळसाठी आमच्या लोकांची मागणी आहे की तो 100 बेडचा दवाखाना झाला पाहिजे आणि त्याला लागणारा सगळा स्टाफ तात्काळ दिला पाहिजे. मी इथला आमदार नाही, डिस्टर्ब करणं माझं काम नाही, परंतु लोकांची जर भावना असेल की गोपीचंद हा विषय मांडला पाहिजे तर ते माझं कर्तव्य आहे, ते माझं काम आहे. आणि मी तुम्हाला सोमवार मंगळवार पर्यंत माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटून तसं पत्र देईन, माननीय आरोग्य मंत्री महोदयांना भेटेन आणि तशा पद्धतीची कारवाई करण्याची मी विनंती त्यांना करेन. त्याबद्दल तुम्ही चिंता करू नका. तुम्ही आहे म्हणून तर मी आहे, नाही तर माझं खूप अवघड आहे. लोक म्हणतात गोपीचंदची जिरली पाहिजे, पण अशी माणसं जिरू देत नाहीत. त्यामुळे जे म्हणतायत गोपीचंदची जिरवा त्यांची अनेक वेळा जिरलेली तुम्ही बघितली आणि पुढे कायम जिरेल. उपजिल्हा रुग्णालय सोडून पुढे गेल्यानंतर रांजणी लागते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी फार्म तिथं आहे. इतकी मोठी जमीन आहे पण तिथं काहीच नाही. म्हणजे शेड आहे आणि ते जनावर सुद्धा वाटपाला ते बाहेर आणतात, व्यापाऱ्याला दिलेलं असते. ते जाऊन खाटकाकडनं जनावर घेतो आणि आमच्या लोकांच्या गाड्यात घालतो. मी मंत्री महोदयांना म्हटलं मागच्या, हे बंद झालं पाहिजे. जे महामेश यशवंतराव होळकर महामेश योजनेमधून ज्या लोकांना मेंढ्या वाटप केल्या जातात त्याचे पैसे तुम्ही खात्यावरती द्या. हे नुसतं इथं काही नाही आहे. कसं बंद पडलं, का बंद पडलं, ही कुणाला जमीन पाहिजे का? कारण पुण्यातली गोखलेनगर जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी महामंडळाचं कार्यालय आहे, तिथली जमीन एका मागच्या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यानं विकली. तो वेगळा विषय आहे. ही कुणाला विकायची आहे का? हे कशासाठी बंद पडलंय? तर हे बंद पडू दिलं जाणार नाही. माननीय पंकजाताई आता या खात्याच्या मंत्री आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत. तर यांच्याकडे आम्ही प्रस्ताव मांडला. मागच्या सरकारमध्ये आम्ही 66 कोटी रुपये हे जे राज्यातले मेंढी फार्म आहेत त्यांच्यासाठी दिलेले आहेत. आणि मी सरकारकडे काही मागण्या केलेल्या आहेत की जे ब्रीड, आता राहुल बोलला की नवीन ब्रीड आला पाहिजे, याच्यासाठी कुणी काम केलं नाही. आमचे जे मेंढपाळ आहेत ते रात्रंदिवस जुन्या मेंढ्या घेऊन फिरतात. आता माडगाळ नावाची जी जात मेंढ्यांची आलेली आहे त्याच्यामुळे जरा मोठ्या प्रमाणात फायदा होताना दिसतोय. अन्यथा आमचे जे जुने मेंढपाळ आहेत ते त्यांच्या जुन्या मेंढ्यांचं ब्रीड घेऊन 5,000, 7,000, 10,000 पर्यंत मेंढ्या कुकरी विकली जातात. त्यानं लोकांना फायदा होत नाही. आणि म्हणून मी स्वतः या सगळ्या विषयामध्ये लक्ष घातलेलं आहे. आणि आता चांगले ब्रीड बकरे असतील किंवा बोकडं असतील हे लोकांना कसे पुरवता येतील अशा पद्धतीचा सरकारच्या माध्यमातून आपला प्रयत्न सुरू आहे. मेंढपाळ जे रानामध्ये आपण म्हणतो कोकणात जातात आणि कोकणातली लोक पाऊस पडल्यानंतर आपल्या इकडे येतात, तर त्यांच्याकडे घोडी आहे आणि ते घोड्यावरती सगळं साहित्य ते लागतात आणि रोज 35 किलोमीटर एक मेंढपाळ चालतो. किती? एक मेंढपाळ सकाळी मेंढ्या सोडल्यानंतर संध्याकाळी मेंढ्या वाड्यात घालेपर्यंत तो 35 किलोमीटर चालतो. आणि त्या घोड्यावरती सगळं साहित्य, त्याचं सगळं खाटलं असते, त्याच्यावरती सगळं पाल उभा करायचं, सगळी ताडपत्री असते, कोकरी असतात, कुत्री असतात, कोंबडी असतात, त्यांचं धान्य असतं, आतरूड बांगू सगळं असतं. तर मी सरकारनं विनंती अशी केली की आता हे किती दिवस चालणार? तुम्ही आम्हाला 50 HP चा ट्रॅक्टर हा तुम्ही आम्हाला द्या, त्याचं 75% सबसिडी सरकारनं द्यावी, 15% बँकेचं कर्ज असेल आणि 10% आमचा लाभार्थी भरेल. तर तत्वतः सरकारनं या योजनेला मान्यता दिलेली आहे की 50 HP चा ट्रॅक्टर पहिल्यांदा काही लोकांना द्यायचा आणि त्याचा रिझल्ट कसा येतोय त्या पद्धतीनं पुढे ते वाढवत राहायचं. आणि हा ट्रॅक्टर दिल्याच्या नंतर त्याच्यावरती सोलर पॅनेल पण लावायचं की जेणेकरून वाड्यावरती संध्याकाळी त्याला पूर्णपणे सोलरच्या माध्यमातून लाईट पण मिळेल. अशा पद्धतीची एक योजना आपण सरकारच्या माध्यमातून करतोय. असे नवीन नवीन प्रयोग विधान परिषदेचा सदस्य तुमच्यामुळे झाल्याच्या नंतर असे अनेक विषय आपल्याला सरकारच्या माध्यमातून करता आलेले आहेत. भटका विमुक्त समाज मोठ्या प्रमाणात या राज्यामध्ये जवळपास 51 जमाती भटक्या विमुक्तामध्ये आहेत आणि 346 टोटल जमाती आहेत त्या ओबीसी मध्ये आहेत. तर त्यांचे अनेक विषय आहेत, अनेक प्रश्न आहेत. मी आता आल्यानंतर माळी नावाचा मुलगा मला भेटला आणि तो काय म्हणतोय की कवठे मंकाळमध्ये 1000 पाला अशी आहेत, आकडा मागे पुढे असू शकतो. त्यानं मला सांगितलं की त्या लोकांना स्वतःचं घरच नाही, जे लोक पालामध्ये राहतात. आता त्यांना मला निवेदन आता दिलेलं आहे. मग अशी पाला राज्यामध्ये किती आहेत की ज्यांना स्वतःचं घर नाही, ज्यांचं रेशन कार्डामध्ये नाव नाही, ज्यांचं मतदान कार्ड यादीमध्ये नाव नाही, मतदान ओळखपत्र त्याच्याकडे नाही, आधार कार्ड नाही. अशी असंख्य लोक जी छोट्या छोट्या समाजाची आहेत आणि ती अखंड महाराष्ट्रभर राहत आहेत, त्यांच्यासाठी काम करण्याची आवश्यकता आहे. आणि मी त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना कवठे मंकाळमधून आश्वस्त करतो की होय, मी तुमची बाजू सरकारकडे लावून धरतोय आणि सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी वेगळं बजेट सरकारनं द्यावं अशी मी मागणी माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंच्याकडे केलेली आहे. आणि देवाभाऊ मुख्यमंत्री असल्यामुळे हे प्रश्न सुटू शकतात. प्रस्थापित महाराष्ट्रातला पुढारी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर या महाराष्ट्रातल्या गोरगरिबांचे प्रश्न सुटू शकत नाहीत. कारण तो मुख्यमंत्री झाला असतो पै पाहुण्यांना स्थिर स्थावर करण्यासाठी. कुठल्या पाहुण्याला कारखाना द्यायचा, कुठला कारखाना बंद पाडायचा, कारण तुम्हाला माहित आहे यांना कुठलं काम जमत नाही. आता समजा उदाहरणार्थ जयंतराव पाटील
जयंतराव पाटील कुठलं स्वतः काम करू शकतात का? नाही करू शकतात, कारण ते कायम सत्तेमध्ये होतं आणि सत्तेत असल्यानंतर काम करायची गरज राहत नाही. आता दुर्दैवानं त्यांच्या 14 ते 19 देवाभाऊ मुख्यमंत्री होते, मध्ये जरा गद्दारी करून 19 ते 22.5 का किती पर्यंत होते, 22.5 पर्यंत का 21.5 पर्यंत, ते आकडा मला माहित आहे, 22.5 पर्यंत ते घुसले 2.5 वर्ष. परत ते आता बेरोजगार झालेले आहेत. जयंतराव सारखे असे महाराष्ट्रात, हे जयंतराव एक नाव आहे, अशी अनेक नावं आहेत की ती आता बेरोजगार आहेत. ते लगेच इकडे घुसायला लागले, तो भाग वेगळा, त्यांना ते जुळत नाही बेरोजगार राहणं. आपण राहू शकतो पण त्यांना ते जमत नाही. आता जयंतरावचा उद्योग काय? सहकारी संस्था बंद पाडणे, सहकारी संस्था बंद पाडणे, कारखाने असतील, सूतगिरण्या असतील बंद पाडायच्या आणि नंतर त्या विकत घ्यायच्या, घशात घालून घ्यायच्या. आता जयंतरावचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे आणि त्याचाच भाग महाकाली साखर कारखाना आहे. हे एक झालं उदाहरण. त्याचा दुसरा भाग आहे मानगंगा सहकारी साखर कारखाना, सोनार सिद्धनगर आटपाडी. जतचा कारखाना टाकला, ते राजाराम पाटलांचं 3रं का 4थं युनिट आहे. पैलवान संभाजी पवार अप्पा यांचा कारखाना घशात घातला. आता बघा, आपण पाप पुण्य मानणारी लोक आहोत आणि त्यामुळं जयंतरावला सगळ्यात पाप कुणाचं लागेल तर पैलवान संभाजी अप्पा पवार यांचा कारखाना जो ढापला याचं पाप जयंतरावला सगळ्यात जास्त लागेल. कारण संभाजी पवार अप्पा मला विधानसभेचे आमदार असताना मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये 1 तास ही स्टोरी सांगत होती. मी तर एकदम छोटा कार्यकर्ता होतो, पण त्यांनी मला 1 तास हा विषय सांगितला आणि त्यामध्ये त्यांचं एक वाक्य होतं की राजाराम पाटलाचा फोटो माझ्या देवाऱ्यात आहे. जयंतराव एक तर पुण्यतिथीला नसेल तर जयंतीला राजाराम पाटलाच्या पुतळ्याला हार घालत असेल, मी रोज आरती करतो, मी रोज अगरबत्ती लावतो आणि त्या फोटोचं पूजन करतो, त्याचं बक्षीस मला जयंतरावने असं दिलेलं आहे. हे कुणाचं वाक्य आहे? पैलवान संभाजी पवार अप्पांचं वाक्य आहे की त्यांनी माझा कारखाना ढापला. आता त्यांना महाकाली कारखाना ढापायचा आहे. बघा प्लॅनिंग, 5 वर्ष कारखाना बंद आहे. मागं पुढे आकडा असू शकतो, मी काय एवढा कारखान्याचा अभ्यास केला नाही. 280 एकर जमीन आहे, दर 35 लाख रुपये पुढच्या प्लॉटचा आहे, मागं 15-20 लाख तर असेल. कारखान्याला जमीन जास्तीत जास्त 50 एकर म्हणजे हायेस्ट 50 एकर म्हणजे सगळं त्यांचं त्यामध्ये बसतंय. 50 एकर राहिली 230 एकर. आता कर्ज किती असेल? 140 कोटी. ओटीस तुम्ही किती पण केलं या जिल्ह्यामध्ये, अनेक पुढाऱ्यांची ओटीस कर्ज केली. 100 कोटीचं 20, 30, 40, 50 कोटी भरून घ्यायचं, बाकीचं माफ. आज तुम्ही विचार करा, जर सरासरी 20 लाख रुपये गुंठ्यानं जमीन धरली, 40 गुंठ्यामधले 30 गुंठे जमीन विकायला मिळते, तर तुम्ही हिशोब लावून बसा घरी कॅल्क्युलेटर वरती घेऊन. 280 पैकी 50 एकर जमीन कारखान्याला ठेवली आणि राहिलेली 230 एकर गुणुले 30, तेवढे गुंठे म्हणजे 20 त्रिक 60, 6,000 आणि 6 त्रिक 18, किती गुंठे झाले बघा, हिशोब करा, कॅल्क्युलेटर मध्ये बसणार नाही. हे आपल्या जिल्ह्याचे नेते. कारखाना कुणाचा? सभासदांचा. 18,000 सभासद तुमचे, त्यातले 1800 कर्नाटकामधले. मंगळसूत्र कुणी घाण ठेवली, कुणी 7-12 उतारेवरती कर्ज काढलं, सोसायटीचं कर्ज काढलं आणि त्यांनी हा कारखाना उभा केलाय. अरे तुम्ही जिल्ह्याचे नेते आहात, तुमचं विजन काय पाहिजे की बाबा हा कारखाना सभासदांचा कसा राहिला पाहिजे. ते विजन तुमचं आहे का? ते विजन तुमचं नाही आहे. तुमचं विजन आहे फक्त सभासदांचे कारखाने ही आपली स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करणं. आता मला वाटतंय कारखान्याची निवडणूक लागली आहे, मला सगळ्या सभासदांना सांगायचं आहे की तुम्ही सगळे ताकदीनं पॅनेल उभा करा. नेत्याची आवश्यकता नाही तुम्हाला, तुमच्यामध्ये इतकी शक्ती आहे. मी प्रचाराला येतो तुमच्या, तुम्ही कारखाना उभा करा, सगळी कापडं त्या जयंत पाटलाची काढू, पण कारखाना लोकांच्या ताब्यामध्ये ठेवू. अरे बँकेमध्ये तुम्ही इतका भ्रष्टाचार करताय. आजच मला वाटतं काल बातमी वाचली, पेपरला आलंय, जिल्हा बँकेचा दणका. जिल्हा बँकेचा दणका काय? 5 सूतगिरण्यांचा लिलाव काढला. अरे लिलाव काय? ही त्याच लोकांना परत त्या सूतगिरण्या द्यायच्या आहेत. 100 कोटी कर्ज असलं का त्या 20 कोटीला द्यायच्या आहेत. हा दणका असतो का? अशा पद्धतीचं चालतं का? आम्हाला 1 लाख रुपयाचं कर्ज मागायला गेला तर तिथं सोसायटीचा सचिव देत नाही. ते म्हणते रानात जातोय, ऊस आहे का, कापूस आहे का, तुमचं डाळिंबाची बाग आहे का, द्राक्षाची बाग आहे का, मग तुम्हाला आम्हाला कर्ज मिळतंय.
1 लाख रुपये थकीत राहिलं, बँकेचं साहेब आपल्या दारामध्ये येत आहे, तुम्ही पैसे कधी भरताय, नाहीतर आम्ही तुमचं नोटीस काढतो, 101 करतो, अमुक करतो, तमुक करतो, लिलाव काढतो. अरे बाबांनो, ज्यांनी हे कारखाने बुडवले, खाल्ले, त्या लोकांचं तुम्ही काहीच करत नाही. आमच्या गरीब लोकांच्या पाठीमागे तुम्ही लागलाय. आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे की महाकाली कारखान्याची जर निवडणूक लागल्यास, मला वाटतं आजपासून 11 तारखेपर्यंत अर्ज भरायचे आहे. तरुण सगळ्या पोरांनी या अर्ज भरा. त्यामध्ये म्हणजे तुमचं नावं नसतील, आपल्या जुन्या लोकांच्या असतील, त्यात पण अट्टी काय टाकून ठेवले असतील, ऊस घातला, अमुक तमुक पोरत, सगळं जरा बघा व्यवस्थितपणे. आणि तशा पद्धतीनं तुम्ही ही निवडणूक लावा. आणि कसल्याही परिस्थितीमध्ये हा कारखाना तुम्ही जाऊ देऊ नका. हे काही नाही, आता जतचा कारखाना एवढा मोठा, मला 200-250 एकर तिथं पण जमीन आहे. आमच्या आटपाडीची जमीन आहे 227 एकर, तिथंही 5 लाख रुपयाचा दर आहे. ते पण आता त्यांचं सेटलमेंट झालंय. जयंतराव सगळ्याचा मोरके आहे, बाकी काय नाही. सगळ्या पार्टीच्या ह्यांना कारखाना हेच विकतोय. आता कशा पार्टी चालले, तर कोण कोण लोक आहेत, ही कशी आहेत तुम्ही बघा. आता आम्ही तर आटपाडी मानगंगा बचाव मोहीम आम्ही हातामध्ये घेतोय. तिथल्या लोकांचा मला आग्रह आहे की तुम्ही लिडरशिप केली पाहिजे. मी उद्याच या संदर्भात सचिनदादा बैठक ठेवली आटपाडीमध्ये की ज्या सभासदांना वाटते कारखानाच पाहिजे तर कारखाना आम्ही जाऊ देणार नाही. मग काय करावं लागेल ते आम्ही करू. तसं तुम्ही सुद्धा, अरे महाकाली साखर कारखाना हे तालुक्याचं अर्थवाहिनी आहे. इथल्या सगळ्या लोकांना आता 7-10 हजार रुपये बाहेरच्या कारखान्यांना ऊस तोडीसाठी स्वतः खर्च करावा लागतोय. तर आता कारखाना पाणी नव्हतं तेव्हा कारखाना सभासदांचा होता. आता पाणी आलं आणि सभासदाचा कारखाना राहत नाही, तो प्रायव्हेट लोकांचा होतोय. जतला पाणी गेलं, तिथला कारखाना प्रायव्हेट लोकांचा होतोय. आटपाडीला पाणी आलंय सगळ्या ठिकाणी, तिथला आता कारखाना प्रायव्हेट करायचा आहे. म्हणजे हे कुठलं धोरण आहे, हे कुठलं जयंतरावचं समाजकारण आहे, हे कुठल्या तालुक्याचं आणि जिल्ह्याचं आणि लोकांचं हित हे लोक जोपासतायत. हे सगळं बेगडी आणि नाटकी सगळा विषय होता. यांना बोलणारं कुणी नाही. तुम्ही या विषयावरती बोला. मी काय, माझा काय वैयक्तिक शत्रू नाही जयंत पाटील, माझं त्याचं बांधायला बांध नाही. परंतु तुम्ही जी भूमिका जिल्ह्याच्या बाबतीमध्ये घेताय, का नाही कवठेमंकाळला एखादा मोठा कारखाना आला, का कवठेमंकाळ मधल्या तरुणांच्या हाताला काम इथल्या इथं मिळत नाही, आटपाडीमध्ये का नाही एखादी एमआयडीसी आली. तुम्ही एवढे वर्ष सत्तेमध्ये आहे, एवढे वर्ष तुमच्याकडं मंत्रालयामधलं महत्वाची पद तुमच्याकडे होती, जतला का नाही मिळाला. आता मी आमदार होण्यापूर्वी मी प्रयत्न केला तर 1,500 एकरामध्ये एमआयडीसीला मंजुरी सरकारनं दिलेली आहे. आता मी साधा माणूस आहे, छोटा माणूस आहे. मी काय तेव्हा विधानसभेचा आमदार नव्हतो, मी विधान परिषदेचा आमदार होतो आणि माझा तालुका पण जत नव्हता. मी तिथं उभा राहणार याची शाश्वती पण नव्हती. पण मला तिथल्या लोकांच्यासाठी काहीतरी करावं वाटलं म्हणून एका साध्या आमदारानं विधान परिषदेचा प्रयत्न केला. तर 1,500 एकरामधली एमआयडीसी येऊ शकते, तर कवठेमंकाळला का नाही हा तुम्ही प्रश्न स्वतःला विचारा. सरकारमध्ये राहिलेली माणसं आहेत 15-15 वर्ष, जिल्ह्यामध्ये मोठं नेतृत्व, यांनी ठरवलं तर काही झालं असतं. पण यांना काही करायचं नाही. तुम्हाला गुलाम म्हणून तुम्ही राहायला पाहिजे. ते आल्याच्या नंतर तुम्ही त्यांच्या मागे पुढे पळायला पाहिजे, त्यांचे बॅनर लावले पाहिजेत, फटाकड्या उडवल्या पाहिजेत, त्यांच्या बरोबरचा एक फोटो काढून तुम्ही घरात भिंतीवर नेऊन लावला पाहिजे. माझी आणि जयंतरावची ओळख आहे, ह्याच्या पलीकडं काही नाही. आणि ह्यातून तुम्ही बाहेर पडा, त्याचा काही उपयोग नाही आहे. बहुजन समाजाला तर माझी विनंती आहे, राजकारणाशिवाय तुम्हाला सन्मान मिळू शकणार नाही, अजिबात मिळणार नाही. आज मी एकटा आमदार आहे. जिल्ह्यातल्या कुठल्याही बहुजनानं माझ्याकडे यायचं, गरीब मराठ्यापासून सगळ्या लोकांनी. तुमचं काम करून देण्याची जबाबदारी माझी, कुठल्याही मतदारसंघात असा. मला शिराळ्या वाळल्यापासून लोक माझ्याकडे येतात, आमचं असं असं काम आहे तुम्ही करून द्या. परंतु हे एका लोकांचं काम नाही मित्रांनो. हे गोपीचंद आमदार झाला म्हणून प्रश्न निकाली निघत नाही. असे असंख्य गोपीचंद महाराष्ट्रामध्ये तयार व्हावे लागतील. असंख्य लोकांना लढावं लागेल. तुम्हाला संघर्ष करायची तुमची तयारी असली पाहिजे. पोलीस स्टेशन तुमच्यावर केसेस पडणार, जेलमध्ये तर जावं लागणार. गेलं पाहिजे तुम्ही. ज्याला लढायचं आहे ना, ज्याला काम करायचं आहे, ज्याला बदल करायचा आहे, त्यानं या सगळ्या गोष्टींना सामोरं गेलंच पाहिजे असं माझं मत आहे. आणि तुम्ही त्या बाबतीमध्ये सामाजिक जीवनामध्ये काम करताना तुम्ही सगळ्या विषयामध्ये अशा बाबतीमध्ये पुढे येण्याची आवश्यकता आहे. अरे आपल्या पाठीमाग बिरोबाचा आशीर्वाद आहे, तुम्ही लक्षात घ्या. बिरोबाचा आशीर्वाद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची शक्ती जर तुम्ही आम्ही एकत्रित केली ना, तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. इतकी ताकद या
दोन्ही विषयामध्ये आहे आणि ते विषय घेऊन आपण पुढे जाण्याची आवश्यकता आहे. तुम्ही जर ते विषय घेऊन पुढे नाही गेला तर काही होणार नाही. त्यामुळे तुम्ही विचार करा या सगळ्या बाबतीमध्ये. कवठेमंकाळ तालुक्यामध्ये आता बऱ्याच ठिकाणी पाणी आलेलं आहे. एखादं दुसऱ्या गावात पाणी नसेल, मला वाटतंय वरच्या टेंबूचं टप्पा क्रमांक 6चं पाणी जे यायचं आहे तेवढीच गावं राहिली, बाकीची सगळी पाणी आता सगळ्या गावात आलेलं आहे. आता मला तुम्ही सांगा किती निवडणुका झाल्या, 5-5 वर्षामध्ये 5-5 मीटर सुद्धा काम झालं नाही, परंतु निवडणुका त्याच्यावरती झाल्या. एकता देवाभाऊ 14ला मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर संजयराव तुम्हाला मान्य करावं लागेल, नागपूरमध्ये राहणारा माणूस त्यांचं इकडं देणं घेणं नाही. इस्लामपूर वाल्याला जतची काळजी वाटली नाही, सांगलीवाल्यांना जतची काळजी वाटली नाही, तासगाव वाल्यांना आटपाडीची काळजी वाटली नाही, परंतु इथून 800 किलोमीटर नागपूरला राहणाऱ्या देवाभाऊंना काळजी वाटली की सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक दुष्काळी गावामध्ये पाणी गेलं पाहिजे आणि त्यासाठी हजारो कोटी रुपये त्यांनी उपलब्ध करून दिले. आता तुम्ही विचार करा, देवाभाऊ नुसत्या सांगलीचा विषय नाही, अख्ख्या महाराष्ट्रातला दुष्काळ मिटवण्याची क्षमता त्या नेतृत्वामध्ये. मी काय उगाच त्यांचं कौतुक करत नाही, त्यांच्याकडे ती हिंमत आहे, त्यांच्याकडे ती ताकद आहे. एकट्याच गतला 2000 कोटी रुपये दिले. आणि जयंतराव जलसंपदा खात्याचे मंत्री होते, त्यांनी किती दिले तर तुम्ही सगळे पत्रकार हिशोब काढा, त्या लोकांना द्या ना समोरासमोर. 2.5 वर्ष जयंतराव जलसंपदा खात्याचे मंत्री होते, त्यांच्याकडे सगळ्या दुष्काळी योजना करण्याचे अधिकार होते. आणि देवाभाऊ आता 2.5 वर्ष जलसंपदा खात्याचे मंत्री होते, त्यांनी किती महाराष्ट्रातल्या योजनांना पैसे दिले आणि जयंतरावनी किती दिले? जयंतराव 2.5 वर्ष महाराष्ट्राचे जलसंपदा खात्याचे मंत्री असताना 5 योजनाला पैसे दिले. किती? 5 योजनाला. आणि देवाभाऊ राज्याचे जलसंपदा मंत्री झाल्यानंतर 125 योजनाला पैसे दिले. किती किती फरक आहे? किती? मग आता कुणाला नेता मानायचं? आता तुम्ही तर मानत नाही, पण जे त्यांना कार्यकर्ते जे आहेत ते नेता मानतील, त्यांनी तर आज पहिला बिताडावरचा जयंतरावचा फोटो काढून गुपचूप तर नदीत नेऊन टाकला पाहिजे. गुपचूप जरा तुम्हाला इज्जत जाईल पै पाहुण्यात, लय रुबाब आधी केलेला असतोय, पण काय उपयोग नाही रे. त्यांचं गाव आहे कासेगाव, हे तुम्हाला माहित आहे ना सगळ्यांना. कासेगाव मधलं पोलीस स्टेशन भाड्याच्या इमारतीमध्ये आहे. मी तुमच्या बरोबर बोलत असताना कवठेमंकाळचं तरी आपल्या सरकारच्या स्वतःच्या हातीत आहे, पण जयंतरावच्या गावचं पोलीस स्टेशन हे आता भाड्याच्या इमारतीमध्ये आहे. संजयराव ह्याच्यावरती अग्रलेख लिहा उद्या. इस्लामपूरच्या पोलिसांना अजून स्वतःला राहायचं हक्काचं निवासस्थान नाही आहे. ह्या लोकांनी आपल्या जिल्ह्याचं 20-20 वर्ष राजकारण केलं, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. ह्याचं मला सगळ्यात वाईट वाटतंय की ज्यांच्याकडे विजन नाही, जे काम करू शकत नाहीत. आता आम्ही जतसाठी आटपाडीसाठी कार्डियाक अँब्युलन्स मागं मी लावून धरला होता विषय. डॉक्टर साहेब, कार्डियाक अँब्युलन्स तुम्ही बघितलं एकाला 50,000 रुपये भाडं घेतात इथून पुण्याला जायचं म्हटलं तर. सर्वसामान्य लोकांची ती कपॅसिटी नाही आहे. आता आटपाडीची अँब्युलन्स आली आहे आणि पुढच्या महिन्यात जतची येईल गरिबांसाठी. अरे तुमच्याकडे सगळे आहेत ना, 800 कोटी रुपये जिल्हा नियोजन मध्ये पैसे आहेत. आपल्या नुसत्या जिल्ह्याचं बजेट 800-900 कोटी रुपयाचं आहे. कुणाला दिलं तुम्ही? किती नंदीवाल्यांच्या वस्तीवरती तुम्ही रस्ते केले? किती लोणारी समाजाला तुम्ही निधी दिला जिल्हा नियोजन मधून? गरीब लोक जे आहेत वाड्या वस्त्यावरती राहतात, अरे त्यांचा लोकप्रतिनिधी नाही, पण लोकप्रतिनिधीचं काम आहे समान वाटप झालं पाहिजे. ज्या लोकांना आमदाराकडे जाता येत नाही त्या लोकांच्याकडे आपण गेलं पाहिजे. आणि म्हणून मी जतच्या लोकांनी मला निवडून दिलंय. मी पहिल्यांदा सांगितलं माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना की ज्या लोकांना कधीच राजकीय पद मिळालं नाही त्या लोकांना पहिल्यांदा आपण पद देऊ, आपण मागच्या लाईनीमध्ये बसू आणि त्यांना पुढच्या लाईनीमध्ये बसवू. हे धोरण आम्ही आता जतमध्ये राबवतोय. जे आमच्या अधिकारात असेल तेवढं. आमच्याकडे काही मोठे अधिकार नाहीत, पण जे अधिकार आमच्याकडे आहेत आमदार म्हणून ते आम्ही डॉक्टर साहेब आम्ही ठरवून सगळ्या लोकांना न्याय देतोय. तशी भूमिका आम्ही घेतली आहे. या जिल्ह्यामध्ये वसंत दादा पाटील आणि राजाराम पाटील 2 गट, आता पण येतं पेपरला छापून 2 गट. अरे कशासाठी गट? कसले गट? मी जबाबदारीनं बोलतोय. वसंत दादांच्या पासून जयंतराव पाटलांच्या पर्यंत जेवढे नेते या जिल्ह्यामध्ये झाले त्यांच्या 100 पट काम
हे एकट्या नागनाथ अण्णा नायकोडींनी केलंय. हे मान्य करायला पाहिजे सगळ्यांनी. नागनाथ अण्णा नायकोडींनी ते आपल्याकडे मतं मागायला आले नाहीत, ते निवडणुकीला उभे राहिले नाहीत, पण त्याच्यामुळं कृष्णेचं पाणी हे जतला मिळू शकतं, कृष्णेचं पाणी हे कवटेमंकाळला मिळू शकतं, हे आटपाडीला, हे खानापूरला, हे सांगोल्याला, हे मंगळवेड्याला, हे तिकडं फलटणला, मानला, खटावला, अलीकडच्या दुष्काळी भागाला हे कृष्णेचं पाणी मिळू शकतं. ही संकल्पना पहिल्यांदा नागनाथ अण्णा नायकोडींनी मांडली. राजाराम पाटलाचे 4-4 ठिकाणी पुतळे बसले, पण नागनाथ अण्णाचा बसू शकला नाही. का हो? एखाद्या गार्डनला नाव नाही, एखाद्या इमारतीला नाव नाही. माझी मागणी आहे सरकारकडे की टेंबू योजनेला नागनाथ अण्णा नायकोडींचं नाव दिलंच पाहिजे. आणि त्यांचा तालुका इस्लामपूर आहे. त्या इस्लामपूर मधल्या एखाद्या चांगल्या स्मारकाला, स्मारक बांधायचं राहू द्या, पण एखाद्या चांगल्या इमारतीला, एखाद्या मोठ्या गार्डनला नागनाथ अण्णांचं नाव द्या ना, की ज्या माणसानं निस्वार्थपणे आमच्यासाठी, लाखो लोकांच्यासाठी, ज्यांनी स्वतःचा पैसा खर्च करून, कारखान्याचा पैसा खर्च करून आम्हा लोकांना जागृत केलं, आम्हा लोकांना लढायला उभा केलं. आटपाडीला पाणी परिषद घेतली 13 दुष्काळी तालुक्यांची, आणि मग लोकांच्या मध्ये चळवळ तयार झाली, आणि मग 95 नंतर या योजनांचा सगळ्या विषय पुढे आला. आणि मनोहर जोशी साहेब, गोपीनाथरावजी मुंडे साहेब तेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते, आणि त्यांनी या योजनांचा शुभारंभ केला. पण त्याची सुरुवात 92 साली ही नागनाथ अण्णा नायकोडींनी केली. मोठ्या लाखोच्या सभा ते घ्यायचे, गावागावात जात असेल तर त्या कुटुंबाची काय अवस्था झाली असेल, हे कशामुळं, हे कशासाठी, या सगळ्या विषयामध्ये आपण जाण्याची आवश्यकता आहे. कवटेमंकाळ तालुक्यामध्ये आपल्या तरुणांची एक फौज तयार करा. तुम्हाला कसली अडचण आली मला सांगा, मी तुमच्या बरोबर ठामपणे उभा आहे. तुम्हाला कुठली कसली अडचण येऊ देत नाही. कुणी खोटं केलं, पोलीस स्टेशनला त्रास दिला, तुमच्यावरती चुकीचे खटले दाखल केले, काही होणार नाही. पण तुम्ही एक चळवळ तयार करा, एकत्रित या आणि आपली सुरुवात करा जोरदार. जिल्हा परिषद पंचायत समितीला सुरुवात होते का बघा, विचार करून एक चांगलं पॅनेल तगडं उभा करा ना एका बाजूला. बघा कसा दणका होऊन जातोय. हे राजकारणामध्ये प्रचंड ताकद असते. तुम्ही जरा केलं ना ते होऊ शकतं. आता मला नगरपालिकेचे कामगार भेटले, स्वच्छता करणारे कामगार. म्हणजे आमची नगरपालिका इतके दिवस झाले अजून आम्हाला परमनंटच केलं नाही. आमचं ते यादीत नाव आलं, आता आलेच ना. अरे कोण बघणार, कुणी तर बघितलं पाहिजे. गरीब माणसं आहेत, स्वच्छता करणारी लोक म्हणजे गरीब लोक आहेत. त्याची कुणी तर बाजू घेतली पाहिजे ना. मोठ्याची बाजू कुणी घेईल, गरिबांची बाजू घेईल. आता सांगलीमध्ये 1200 कर्मचारी असे आहेत की त्या कर्मचाऱ्यांना अजून परमनंटच केलं नाही. ते मानधनावरती आहेत. 1986 ला मानधनावरती लागणारे कर्मचारी अजून मानधनावरती आहेत. माझा जन्म 82चा आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, आज ती लोक 1200 लोक आज गरीब 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 लोक आहेत. मुंबईमध्ये मंत्रालयाला पाठी घालतात. आम्ही आता ती फाईल पुटअप केलेली आहे. काही दिवसामध्ये त्यांचं परमनंट ऑर्डर सरकारच्या माध्यमातून निघेल. हे उद्योग सुरू आहेत आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये. आणि त्यामुळे या विषयामध्ये कवटेमंकाळ तालुक्यानं, आता बाकीच्या तिकडे आपण हात घालायला नको, पण कवटेमंकाळमध्ये आपण विषय घेऊ शकतो. पूर्वी कवटेमंकाळ आणि आटपाडी असा मतदारसंघ होता. ते असतं तर बरं झालं असतं, मला जतला जावं लागलं नसतं. आणि आता परत पुनर्रचना आहे, काही घडू शकतं. सांगली जिल्ह्यात कुठेही तुम्ही चालताय त्यामुळे काय नाही, पुनर्रचना आहे. आता 2019 पूर्वी 2026 ला परत मतदारसंघाची पुनर्रचना होते. त्यामुळं कवटेमंकाळ, आता काही लोक बोलतात आता मतदारसंघ पण वाढणार आहे. त्यामुळं कवटेमंकाळ स्वतःच एक विधानसभा क्षेत्र होऊ शकतं. त्यामध्ये ते खरी खोटी माहिती नाही, पण 2 लोकसभा होणार किंवा विधानसभेचे मतदारसंघ छोटे छोटे होणार असं एक लोकांच्या मध्ये चर्चा आहे. मंत्रालयात पण चर्चा आहे, लोकांचे पण. अधिकृत नाही. उद्या मनात गोपीचंद पडळकरनी अशी घोषणा केली, असा काही विषय नाही. मी काही तेवढा मोठा माणूस पण नाही, परंतु असं होऊ शकतं. त्यामुळे तयारी लागा, काही चिंता करू नका. आपल्याला काहीतरी करावं लागेल. मी लोकसभेला उभा राहिलो तेव्हा तुम्ही मला चांगली मदत केली होती 2019च्या लोकसभेला, बरोबर ना. सगळे फाटकी फाटकी माणसं आम्ही एकत्रित झालो. गावात आता ते गट तसाच आहे. ग्रामपंचायतला ती लोक लढतात. बऱ्याच गावामध्ये तसंच आहे. मला फोन करतात,
तेव्हाचा आपला गट झालाय, आता आम्ही सरपंच झालोय. तेव्हाचा गट होता, आता आपला डेप्युटी सरपंच झालाय. आपले 4 सदस्य निवडून आलेले आहेत. एखादा विचार पेरला ना तो लोकांच्या पर्यंत खोलवर जातो. आणि त्यामुळं कवठे मंकाळमध्ये आज तुम्ही जो कार्यक्रम घेतलेला आहे, राहुलदादा असतील, रमेश नाना असतील, सगळी राजू असेल, सगळी टीम असेल, त्यांनी एक खूप चांगला कार्यक्रम घेतलाय. माझ्या सत्काराचा एक निमित्त आहे, परंतु तुमच्यामध्ये एकत्रित येण्याची भावना ही आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तयार व्हावी आणि ती संघटितपणा एकत्रित येऊन तुम्ही काहीतरी चांगला निर्णय राजकीय दृष्ट्या घ्यावा असं मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं वाटतंय. कवठे मंकाळमध्ये माझा सन्मान होतोय ही माझ्यासाठी खूप अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. कारण माझं कवठे मंकाळशी खूप संबंध आहे. संजय भाऊ तर मला मी 2002 सालापासून तुम्हा सगळ्यांना ओळखतोय आणि तेव्हापासून तुम्ही मला बघितलंय. मी काय फार मोठ्या घरातला याच्यातला भाग नाही, पण बाहेरच्या लोकांना वाटणार ह्याला काहीतरी लॉटरी लागली, पण त्यांना माहित नाही मी काय काय केलंय. मुंबईच्या वगैरे लोकांना वाटणार ह्यो काय मध्येच घुसलाय, ह्यो नुसता पवारांना बोलतोय त्याच्यावरच आमदार झालाय का, पण त्यांना माहित नाही आपण काय काय इकडं कार्यक्रम केलेले आहेत, सामाजिक कार्यक्रम केलेले आहेत, किती वेळा जेलमध्ये गेलोय, माझ्यावरती केस टाकलेल्या. त्यांना वाटतं अरे हो काय असं आहे काय, त्यांना माहित नाही. ज्यांनी माझ्यावरती केस टाकली तेव्हा त्यांच्या चट्या फाटक्या होत्या आणि मी सफारी गाडीतनं फिरत होतो. परंतु त्यांच्याकडे सत्ता असल्यामुळं आता त्या विषयावरती बोलायचं नसतंय, ती लोकांना नाहीत, त्यामुळे त्या विषयावरती मी बोलत नाही. जीवन माणसाची कापडं काढता येतील, बाकीच्या लोकांवरती बोलणं उचित होत नाही. परंतु जतकरांनी माझा खूप सन्मान केला. विधानसभेमध्ये त्यांनी मला पाठवलं, मला पाडण्याचा अनेक लोकांनी प्रयत्न केला. अनेकांना वाटतच नव्हतं की मी निवडून येईल, कारण ते त्यांच्या पाहुण्याला फोन करायचे, ते माझ्या विरोधात असायचे, हे येत नाही निवडून, ते तिकडं वर रिपोर्ट करायचे पास, हे येत नसतंय. पण मला कॉन्फिडन्स होता. डॉक्टर आरडी साहेब, आमची सगळी टीम भाजपची आणि सगळ्या महायुतीची, आम्ही खूप चांगल्या पद्धतीने नियोजन करत होतो आणि लोकांना वाटत होतं की गोपीचंद हा जतमधून आमदार झाला पाहिजे. सगळ्यात जास्त जयंतरावची झोप उडाली होती. जयंतराव झोपलंच नाही. जयंतराव एकदम कपटी आणि नीच माणूस असल्यामुळं तो आयुष्यात समाधानी राहत नाही. अहो, मी जेव्हा विधान परिषदेचा आमदार झालो, माणूस एखादा हलकट आणि नीच कसा असू शकतो, लोक म्हणजे गोपीचंद काही बोलतो. आता तुम्ही सांगा, मी विधान परिषदेचा आमदार झालो, माझ्या बरोबर सगळेच आमदार, उद्धव ठाकरे साहेब असतील, आपल्या नीलम गोरेताई असतील, शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीतून तेव्हा आमदार झाले, अमोल मिटकरी हे राष्ट्रवादीतून आमदार झाले, अन्य असतील 9 जण आम्ही होतो. आणि तेव्हा कोरोनाचा काळ होता आणि उद्धव साहेबांनी शपथ घेतली तेव्हा ते आमदार नव्हते. आणि आमदार झाल्यानंतर 6 महिन्याच्या आतमध्ये शपथ घेतल्यानंतर 6 महिन्याच्या आत आमदार व्हावं लागतंय. मग त्यांनी विनंती केली मोदी साहेबांना, कोरोनाचा काळ होता, सगळं लॉकडाऊन होतं, कोण कोणाला भेटत नव्हतं, बोलत नव्हतं. त्यांनी विनंती केली की आता माझं 6 महिने वेळ संपती आहे आणि जर मी आमदार नाही झालो तर सरकार पडतंय. मोदी साहेब मोठ्या मनाचा माणूस, त्यांनी मान्यता दिली. आता आपल्याला वाटतं पडलंच पाहिजे, असंच झालंय म्हटल्यावरती आपल्याला वाटतं ना कार्यकर्ता म्हणून हे कशाला व्हायचं, पण त्यांनी विनंती मान्य केली आणि त्यांनी निवडणूक लावली. निवडणूक पूर्ण बिनविरोध, सगळ्यांचं ठरलं की निवडणूक बिनविरोध. आता आम्हाला निरोप आले, आम्ही गेलो तिकडं, अर्ज वगैरे सगळं भरणं झालं. गुप्त होतं, ते कुणालाच माहित नव्हतं कुणाचा अर्ज भरणार काय, टीव्हीवरती वेगळीच नावं होती. आणि जेव्हा छाननी होती तेव्हा प्रदेश कार्यालयामध्ये मी बसलो होतो. सगळे उमेदवार आम्ही सगळे प्रदेश कार्यालयामध्ये होतो. आम्ही काय तिकडे जायचा विषय नाही, पार्टीचे वकील होते. आणि माझा फोन सायलेंट. देवाभाऊंचे 4-5 मिस कॉल, चंद्रकांत दादांचे 4-5 मिस कॉल. परत मी मोबाईल घेतला तर एवढे मिस कॉल पडले. मी फोन लावला, अरे तू कुठं आहे? मी म्हटलं प्रदेश कार्यालयामध्ये आहे. अरे ताबडतोब जा म्हटले, तिथं तुझ्यावरती आक्षेप घेतलाय. म्हटलं माझ्यावर आक्षेप घेण्यासारखं काहीच नाही, आपल्याकडे काही प्रॉपर्टी नाही, इन्कम टॅक्स नाही, काही मानगड नाही. तोपर्यंत एका डीवायएसपीचा फोन आला की तिथून गृहमंत्री अनिल देसाईंचा फोन आलाय एसपी साहेबांना आणि त्यांनी तात्काळ तुमच्याविषयीची माहिती मागवलेली आहे. म्हणजे गुन्ह्याची दुसरं काय, आणि तुम्ही लपवलंय, खोटं आहे, ऍफिडेव्हिट चुकीचं घातलंय आणि अशी माहिती मागवली. मग मी तिथून गेलो विधान भवनामध्ये, काही 2 मिनिटाचं अंतर चालत गेलो आणि बघतोय तिथं तर छाननी सुरू झाली आणि ते 2 आमदार उठले राष्ट्रवादीचे. ते म्हणजे आमचा आक्षेप आहे, आमचा आक्षेप आहे. ते निवडणूक निर्णयात गेलो, अहो आक्षेप काय, तुम्ही अजून सगळे अर्ज माझ्या कस्टडीत आहेत, तुम्ही वाचले नाहीत, तुम्ही आक्षेप कसं घेणार? तुम्ही अर्ज वाचा आणि मग आक्षेप घ्या. दुसऱ्यांदा बोलले, तिसऱ्यांदा बोलले, आक्षेप आहे. अहो ते म्हणले अर्ज आमच्याकडे, तुम्ही आक्षेप नाही, आमचं वेगळं आक्षेप आहे. काय तर गोपीचंद पडळकर यांनी तुम्हाला खोटी माहिती दिलेली आहे आणि त्यांचा अर्ज तुम्ही बाद करा. मग त्यांनी एक नियम वाचून दाखवला. ते म्हणले अर्ज आम्हाला बाद करता येत नाही, तुम्ही हायकोर्टामध्ये जावा.
हे प्लॅनिंग कुणाचं? जयंतराव. म्हणजे ही निवडणूक बिनविरोध आहे. मी त्यांच्या पार्टीचा सदस्य नाही, त्यांच्या पार्टीनं मला आमदार केलं नाही, पण ह्याची उगत जळायला लागली आहे. ह्यानं सगळे वकील कामाला लावले. तिथला सरकारी वकील एक त्यांचा कुत्रा होता, तो कागद द्यायला. अरे म्हणलं मी काय असाच पुढारी झालोय का? आणि मग ह्याची साल्टी निघून गेली. याने एवढं व्याप केलं जयंतरावची, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. माझा ही वृत्ती चांगली आहे का वाईट आहे सांगा? म्हणजे मी त्यांना नीच म्हणतो. आता काय काय परवड, ही काय संस्कृती आहे का? अरे कसली ही संस्कृती आहे का? एक गरीबाचं पूर्ण विधान परिषदेचा आमदार होतोय, ते तुमच्या पक्षाचा सदस्य नाही, तुमच्या पार्टीमुळे होत नाही. माझा नेता मला आमदार करतोय आणि तुम्हाला त्याला बाद करा. आता तर मग कसं झालं सर बघा ना, जतमध्ये काय परिस्थिती झाली असेल. जतमध्ये त्यांनी एवढे प्रयत्न केले, पण त्यांचा उपयोग नाही. त्यांची ती क्षमता नाही. त्यांनी त्यांच्या पोरासाठी जत तालुका 1-2 वर्षापूर्वी चाचणी केली. तुमच्या आलासर पेपरला पण बातम्या आल्या होत्या की जतमध्ये त्यांच्या पोराला उभा करायचंय, पण ते काही मेळ बसत नाही. लोकांचं त्यांच्या बाजूने लोकमत नाही. परत त्यांनी प्रयोग केला हातकणंगले लोकसभा, तिथं पण मेळ बसला नाही. सर्वेच येत नाही. ते सर्वेतले एकदम हुशार आहे, तुम्हाला माहिती आहे. लय हुशार आहे, कार्यक्रम करतोय, टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोय. अरे आम्ही टप्प्यात आणून करतोय. टप्प्यात आल्यावर कोण पण कार्यक्रम करल, पण टप्प्यात आणून कार्यक्रम करतोय आम्ही. जयंतरावला माझा शब्द आहे, टप्प्यात आणून कार्यक्रम करणार. तुमच्या हिंमत असेल तुम्ही लढा लोकांच्यासाठी. आम्ही जसं लढलो अनेक वर्ष, तुम्ही लढा ना. तुम्ही कारखाने सोडून द्या. म्हणजे जतला बाहेरचा आमदार नको आहे. त्यांनी प्रचारामध्ये भाषण केलं, अरे बाहेरच्याला जतचा कारखाना कसा चालतोय तिथल्या सभासदांचा. जयंतरावला माझा आव्हान आहे, तो कारखाना सोडून द्या. तो सभासदांचा कारखाना आहे. आता एवढे वर्ष तुम्ही तिथं पैसे खाल्ले, तिथं कारखान्याच्या माध्यमातून. महाकाली कारखाना ढापायचं कसं काय बघताय? हा तुमचा तालुका आहे. आटपाडीचा कारखाना तो कशात घालायचा आहे? तो तुमचा तालुका आहे. अरे तुमचं गाव कासेगाव ते शिराळा मतदारसंघात आहे. तुम्ही इस्लामपुरात जाऊन उभा राहताय आणि तो माणूस जतमध्ये येऊन गोपीचंद बाहेरनं आलाय. आधी जतची माणसं हुशार आहेत. जतच्या माणसांना सांगायला लागत नाही. झडपीत जाऊन बघा, 10 सरपंच भेटले का 8 जतचेच असतात. मंत्रालयात जाऊन बघा, कुणी येत नाही. जतची पोरं तिथं भेटतात. कशाला आलाय? मंत्र्यानं माझं काम आहे. एवढे हुशार लोक आहेत ते. त्यांना कुठल्या बाजूनं वारं सुटलंय त्यांना माहित आहे. कुठं उपणायचं त्यांना कळतं आणि कुणाला घरी घालवायचं हे पण त्या लोकांना कळतं. एवढी शार्प लोक आहेत जतची. आणि त्यामुळं माझी जबाबदारी आहे, जतच्या लोकांनी मला ज्या विश्वासानं आमदार केलं ना, मी रात्रंदिवस जत शिवाय माझ्या डोक्यात विषय नाही. आणि डॉक्टर आडी साहेब साक्षीदार आहेत, बरोबर. रात्रंदिवस मी पूर्ण वेळ जतला आहे. सकाळी मी 7ला निघतोय झऱ्यातनं, तिकडे जातोय. रात्री 1-2ला मी परत झऱ्यात येतो. इतका संपर्क आहे माझा तिथं. आता ते मला आता कोण बोललेच नाही तुम्ही जतला राहायला या. निवडणुकीच्या आधी मला जतला राहायला या, जतला राहायला. आता कुणीच मला बोललं नाही. मी रोज जतमध्येच आहे. मी आता जतमध्ये झालोय. काल पण जतमध्ये होतो, उद्या पण परत जतमध्ये आहे. आणि मी तुम्हाला सांगतोय की देवाभाऊनी शब्द दिलाय जतकरांना, 288 नंबर 1 नंबरला आणणार आहे. मी त्याचं प्लॅनिंग करतोय. तुम्हाला कळेल 1-2-3 वर्षामध्ये जतमध्ये बदल झालेला दिसेल तुम्हाला. तसाच बदल कवठेमंकाळमध्ये पण पाहिजे. कवठेमंकाळमध्ये पण पाहिजे. इथले लोकप्रतिनिधी आहेत, हे काम करतील. त्यांच्या बाजूने काय करायचं आम्ही भूमिका मांडू. सरकार बरोबर इथले लोकप्रतिनिधी सरकारच्या विरोधामधले आहेत, परंतु कवठेमंकाळच्या विकासाच्या बाबतीमध्ये काय भूमिका घ्यायला लागली ना, हा गोपीचंद पडळकर एक पाऊल पुढे जाऊन ही कवठेमंकाळ तालुक्याच्या अस्मितेसाठीची भूमिका आम्ही घेऊ. इथं बदल झाला पाहिजे. इथल्या लोकांना इथंच काम मिळालं पाहिजे. आता आरेवाडीचं आमचं एवढं मोठं मंदिर आहे. मागं 5 कोटी आमच्या सरकारनं दिले होते. आता 2.5 आणि 1.5 कोटी आता आपल्या सरकारनं दिलेले आहेत. आता 19 कोटीचा आराखडा मी परवा जिल्हा नियोजन मधून मान्यता घेऊन मुंबईला पाठवलेला आहे. 160 कोटी एकूण पाहिजेत. त्यातले त्या 19 कोटी रुपये आता आम्ही या टप्प्यामध्ये शिखर समितीकडे देऊन तो प्रस्ताव आम्ही देणार आहे. आता महाकाली मंदिराचं पण आता आम्हाला लोकांनी निवेदन दिलं की तिथं काय काम करण्याची आवश्यकता आहे. तर ते काम झालेलं दिसेल तुम्हाला. अजिबात चिंता करू नका, अजिबात काळजी करू नका. मला जे निवेदन दिलंय ना तुम्ही, ते निवेदन मी उद्याच त्या अधिकाऱ्यांना सगळ्यांना तुमच्या इथं पाठवतो आणि त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून काम करून घ्या. ते जर नाही काम झालं तर मी कुठल्याही माझ्या आमदार मित्राला विनंती करेल आणि त्यांचे 5-25 लाख रुपयाचा फंड मी या मंदिरासाठी देऊ शकतो. माझे अनेक मित्र विधान परिषदेमध्ये आहेत, सदाभाऊ आहेत आपले, राखीव गडे आमचा, आणि त्यांचा फंड आपल्याला महाराष्ट्रभर वापरता येतो. काही चिंता करू नका. आणि डॉक्टर साहेब आता वेटिंग मध्ये आहेत. त्यामुळे ते झालं तर मग सोन्याहून पिवळं, मग काय कोणाला दुसऱ्याच्या फंडाची तुम्हाला आवश्यकता भासणार नाही. आता देवाभाऊकडे आम्ही विनंती केलेली आहे
बघू आता काय होतं. डॉक्टर साहेब स्थार आता कुठं नेमके आहेत त्या पद्धतीनं ते होईल. पण डॉक्टर साहेबांनी खरं तर मला पहिल्यांदा जतला निवडणूक लढवावं हे त्यांनी मला माझ्या डोक्यात घातलं की बाबा तुम्ही इथं येऊन निवडणूक लढवा, इथं तुम्ही आलं पाहिजे. अहो मी म्हटलं मी बाहेरचा आहे, परत विरोध म्हणजे होऊ द्या, काय व्हायचं ते होऊ द्या, पण तुम्ही आला तरच तिथं मेळ लागू शकतो. तिथं एवढं वातावरण गडूळ झालं की महाराज एक मध्ये उठला आमच्या विरोधात, आता काय बोलावं तर अडचण, त्यांनी एकदम रान पेटवून टाकलं काहीच कारण नसताना. परत वेगवेगळे विषय पुढे आले. शेवटच्या दिवसापर्यंत सगळा गोंधळ, कुणाचा संभ्रम, कुणाला काही कळत नव्हतं. पण लोक एकदम ठामपणे बाजूनं होती. मला 38-39,000च्या मतानं मला निवडून देणं हे काय सोपं काम नव्हतं. त्या लोकांनी दिलं. अहो ते शरद पवारचं नातू 1100 मतानं आलंय. 1-1.5 लाखानं पडलंय. 1-1.5 लाखानं पडला नातू. त्यांचा चेहरा अख्खा वापरून सगळं झालं, पण काय उपयोग झाला नाही. अरे आपण तर गरीब माणसं आहोत. राजकारणामध्ये खूप अवघड आहे. एवढं तुम्हाला विधानसभेचा सदस्य होऊ देणं हे फार कठीण काम आहे आताच्या परिस्थितीमध्ये. पण लोकांच्या मध्ये प्रचंड जागृती आहे. एखादा कार्यकर्ता जर ताकदीनं पुढे आला तर लोक त्याला डोक्यावरती घेतात हे तुम्ही समजून चाला. तुम्हाला त्रास होईल थोडा, तुमच्याकडे पैसे नसतील, तुमच्याकडे यंत्रणा नसेल, पण लोक तुम्ही जर प्रामाणिक असाल, तुमच्यामध्ये लढण्याची तयारी असेल, कुणालाही भिडायची तयारी असेल, लोक तुम्हाला मागं पडू देत नाहीत. कारण लोक कायम पडत्याचीच बाजू घेतात. मला अनुभव आहे. तुम्ही जोपर्यंत पडत्या बाजूला असताना लोक तुमच्या बाजूने ताकदीने उभा राहतात. आणि जो श्रीमंत आहे त्याला किती पण असू द्या, पण त्याला एकदम असा फार घुटण्यावर आणते. त्याला ते निवडून येत असेल, काही होत असेल, पण त्याला एकदम अशी रांगायला होती. लोकांचा हा स्वभाव आहे. आणि त्यामुळं अशा पद्धतीने आपण पुढे जाण्याची आवश्यकता आहे. आता सांगा, सचिन खिलारी यांना 3 कोटी रुपयाचं पारितोषिक मिळालं. लोणारी समाजातला एका मायनर समाजातला मुलगा आहे. सचिनचा आदर्श तुम्ही घ्यायला पाहिजे. मोदी साहेबांनी त्यांना फोन केला, फोनवरती त्यांच्याशी बोलले. मोदी साहेबांनी परत त्यांना दिल्लीत बोलावलं, त्यांच्या सगळ्या खेळाडूंची चर्चा केली, त्यांना सोबत घेतलं, जेवायला बसवलं, सगळं केलं. हे कशामुळे झालं? त्यांच्याकडं क्वालिटी होती, त्यांनी मेहनत घेतली आणि स्वतःला सिद्ध केलं. म्हणून मोदी साहेब त्यांना फोनवरती बोलले. महाराष्ट्रातल्या कुठल्या भाजपच्या नेत्याला मोदी साहेब फोनवरती बोलले सांगा, देवाभाऊ सोडून? हा, चंद्रकांत नानाची बोलले असतील, बावनकुळे साहेबांची बोलले असतील, एखादे 2-4 आणखी नेते असतील, बोललेत का? नाहीत बोलले. आणि म्हणून तुम्ही असं तर एक तर सिद्ध करा, एक तर आमदार व्हा, नसेल तर सचिन खिलारी व्हा. 2 पर्याय तुमच्याकडे आहेत. कुठला पर्याय निवडायचा बघा. दोन्हीत पण मेहनत आहे. माझ्या विषयामध्ये तुम्हाला तुमच्या हातात काय नाही, हे सगळं लोकांच्या हातामध्ये आहे. पण सचिनच्या विषयामध्ये तुमच्या हातात आहे. तुम्ही काय करायचे ठरवा. तहसीलदार व्हा, प्रांत व्हा, कलेक्टर व्हा, हे तुमच्या हातात आहे. तुम्हाला काय कुणाचं मत मागायला जायला लागत नाही. तुम्ही स्वतः मेहनत घ्यायची आहे. पण विधानसभेचा सदस्य व्हायचं म्हटलं, मैताला गेला पाहिजे, लग्नाला गेला पाहिजे, वाढदिवसाला गेला पाहिजे. जर मुंबईत मिटिंग आहे, इकडे लग्न आहे, तर जायचं कुणाकडं? मुंबईत पण जाणं महत्वाचं आहे, तुम्हाला मतदारसंघात पण जाणं महत्वाचं आहे. प्रचंड अडचण आहे. कारण लोकप्रतिनिधीच्या बाबतीमध्ये लोकांना वाटतंय तसं नाही, अरे यांचं लय बरं चाललंय, तशी परिस्थिती नाही. तसं तुम्ही समजू नका. आमदारांना सगळ्या तुम्ही शिव्या घालता, अरे काय पुढार आहे, त्यांना काय कमी आहे, यांना असं आहे तसं आहे, काही नाही रे. मुंबईमध्ये तुम्ही आला ना मंत्रालयाच्या पुढं, आमदाराच्या खिशाला बिल्ला नसला तर तुम्हाला आमदार थटून गेला तरी कळत नाही हो आमदार आहे म्हणून. फुटपाथवरती सगळे आम्ही फिरत असतोय, त्यातल्या काही लोकांना लोक ओळखतात. त्यातला भाग्यवान गोपीचंद पडळकर आहे की मला लोक ओळखतात. काय ओळखतात? अरे गरीब आमदार आहेत. अनेक आमदार, त्यांच्याकडे कारखाना नाही, त्यांच्याकडे सुतगिरणी नाही, त्यांच्याकडे बँक नाही, पण ते लोकांची कामं करून तिथं आलेले आहेत. अनेक असे प्रस्थापित आहेत. तो विषय वेगळा. त्याचा आजोबा होता, त्याचा बाप होता, त्याचा चुलता होता, तो पण आहे. पोराची व्यवस्था बघतोय 25 वर्ष कधी होते. हा, आमदाराचा पोरगा आमदार होणं सोपं आहे, पण नवीन कुटुंबातला पोरगा आमदार होणं हे फार अवघड आहे. त्याला आधीच बदनाम करून टाकते. तो नालायक आहे, तो असा आहे, तो गुंड आहे. मला गुंड म्हणून त्याने आधी पब्लिश केला. गोपीचंद पडळकर गुंड आहे. तुम्हाला वाटतंय का? रमेश नाना वाटतंय का मी गुंड आहे? हा, नाही वाटत. पण मी जरचा आमदार झालो, सन्मान काय असतोय? अमोल मिटकरी आमदार साहेब मला भेटले. तुम्हाला माहिती आहे माझं त्याचं एकदम सारखं फायटिंग व्हायची. पण विधानसभेमध्ये मी गेलो, अधिवेशन होतं आणि मी असं चाललो होतो, त्यांनी माझ्या हाताला धरलं. हो पडळकर साहेब,
बोला की म्हटलं काय झालं, व्हायला मांडलं म्हटलं तुम्हाला. तुम्ही दुसऱ्या मतदारसंघात जाऊन आमदार झाला. अमोल मिटकरी आमदार साहेबांनी माझं अभिनंदन करणं हा जतकरांनी दिलेला मला सन्मान आहे, हा जतकरांचा सुद्धा सन्मान आहे. त्यांना माहित आहे ना आमदार होणं एवढं सोपं नाही. त्यांनाही कुणी तर माझ्याविषयी चुकीचं फिडिंग केली, असंच आहे आपला बोलून बोलून आमदार झालाय. परंतु तिथल्या लोकांनी मला आमदार केलं आणि अमोल मिटकरींनी माझं अभिनंदन करणं मी हा माझा सन्मान समजतो आणि जतच्या तालुक्याच्या लोकांचा पण सन्मान समजतो. जतच्या लोकांनी मला एका उंचीवरती नेलेलं आहे आणि आज कवटेमंकाळच्या लोकांनी जतकरांच्या माध्यमातून मला आमदारकी मिळाली आणि म्हणून तुम्ही माझा सन्मान करताय. माझी जबाबदारी वाढते. आज मी सन्मान करून गेलो आणि माझं काम संपलं असं नाही. उद्यापासून मला फोन येतील, तहसीलदार साहेबांना काम आहे, पोलीस स्टेशनला माझं काम आहे, ते माझं कर्तव्य आहे. तुम्ही उद्या जरी मला कुठलं काम सांगितले, जबाबदारी सांगितली, तर ते काम करणं माझी जबाबदारी आहे आणि त्यामुळे मी निश्चितपणे तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील. पण कवटेमंकाळ पूर्णतः बदललं पाहिजे अशी आपल्या सगळ्यांचीच भावना असली पाहिजे. आहेच भावना, पण त्यामध्ये काहीतरी निर्णय झाले पाहिजेत. एखादी चांगली मोठी MIDC आली पाहिजे. माझा प्रयत्न सुरू आहे जतला एखादा मोठा प्रकल्प यावा आणि मला देवाभाऊनी शब्द दिला, उदय सामंत साहेबांनी शब्द दिला. आता ते दावतला जाऊन आले की एक प्रकल्प आम्ही जतला देतोय. मला ज्या दिवशी जतला एक प्रकल्प मिळेल त्या दिवशी माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण असेल की 1000-2000 कोटीचा एक प्रकल्प जतसाठी येतोय. आता मी परवा पण त्यासाठीच गेलो होतो की म्हटलं मला एक प्रकल्प द्या, विनंती केली तर 100% तो मिळतोय. आपल्या इथं मिळू शकतो ना. कवटेमंकाळला पण काही भाग असा आहे की तो खडकाळच आहे, पाणी आलं तरी तिथं काही होऊ शकत नाही. जतमध्ये असा भाग आहे पाणी आलं तर काही बदल होणार नाही. म्हणजे जमीन आटपाडीमध्ये आता सगळीकडे पाणी आलं पण जमीनच इतकी खडकाळ आहे की त्यामध्ये पाण्यानं काही होऊ शकत नाही. तर त्याच्यासाठी जशी अशी जमीन आहे तिथं आपल्याला काहीतरी प्रकल्प आणावे लागतील आणि जिथं पिकाऊ जमीन आहे तिथं काही अडचणच नाही. जतमध्ये काही जमीन पिकाऊ आहे आणि काही जमीन प्रचंड खडकाळ आहे. कवटेमंकाळ तालुक्यात पण काही गावं असे आहेत की तिथं प्रचंड खडकाळ जमीन आहे. आटपाडी तालुक्यात अशी जमीन आहे JCB त्या रानात गेलं 1 तास चालवलं तर 4 तास त्याचे मोडतात. त्याला परवडतच नाही 1 तास काम करायचं, पण नाईलाज होतो. अशी जमीन आहे. तर त्याच्याबद्दल पिकाचं नियोजन, रोजगार हमीच्या योजना या आपण गावात राबवल्या पाहिजेत आणि त्यासाठीचा प्रयत्न आपण सगळ्या सरपंचापासून सगळ्या लोकांनी करण्याची आवश्यकता आहे आणि तो आपण सगळ्यांनी करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. माझा मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल सर्व मंडळींचं. राहुल तर चांगला बोलतोय, मला माहित नव्हतं एवढा चांगला बोलतोय. मी पहिल्यांदा त्यांना ऐकलं. रमेश नाना काय बोलले नाही, राजू पण काय बोलला नाही. तुम्ही आता पुढच्या कार्यक्रमात बोला, कारण आपण बोलायला शिकलं पाहिजे. हे आपलं व्यासपीठ आहे, तुम्हाला दुसरीकडे कोणी बोलू देत नाही. आपलं व्यासपीठ लावायचं आणि आपणच बोलायचं. मोठ्या कार्यक्रमात तुम्ही कुठल्या बोललाय का, तुम्हाला कोणी बोलू दिलंय का? मग स्तुती पाठक कोण असेल तर त्याला बोलू देते. तुम्ही जर सांगायचं असं आहे तू तसा आहे मग त्याला म्हणजे याला बोल पाहिल्याचा. पण तुम्ही जर प्रश्न विचारायला लागला हे येडायमध्ये हे जरा बाद झालंय, याला मागं बसवा, ह्याला पुढे येऊ देऊ नका. मग आपण जेवढी येडी झालोय तेवढी सगळी एकत्र येऊन आपलंच व्यासपीठ लावायचं, आपणच बोलायचं. आपली पुढे लोक टाळ्या वाजवते, चुकलं तर आपण काय त्याला काही बक्षीस नाही काय नाही. आपण आपली टीम नवीन तयार करण्याची आवश्यकता आहे. लिंगायत आणि धनगरांचं राजकारण व्हावं अशी मी भावना डॉक्टर आरडी साहेबांच्याकडे मांडली. लिंगायत पण खूप मोठा आहे राज्यामध्ये, काय नाही. धनगर पण खूप मोठा आहे, काय नाही. अरे धनगर आणि लिंगायताची ही अवस्था असेल तर गावातल्या रामोशी समाजाचं काय होणार, वडार समाजाचं काय होणार, गावातल्या पालात राहणाऱ्या लोकांचं काय होणार, सुतार लोहार कुंभाराकडे कोण बघणार, कुणी बघणार नाही. आणि म्हणून धनगर आणि लिंगायताची एक परिषद आम्ही महाराष्ट्रामध्ये घेतोय पुढच्या काही दिवसांमध्ये आणि त्यामध्ये डॉक्टर साहेबांनी लीड करावं. कारण फायनान्शियल स्ट्रॉंग माणूस एकच आमच्याकडे असल्यामुळं स्टेज लावायचं कोण हेतून आमचा प्रश्न असल्यामुळं ते डॉक्टर साहेबांना आम्ही आता पुढे घेतोय की एक मोठी परिषद ही महाराष्ट्रामध्ये होण्याची आवश्यकता आहे. कवटेमंकाळमधल्या सुद्धा लोकांना माझी विनंती आहे की तुम्ही सुद्धा या सगळ्या विषयामध्ये भाग घेण्याची आवश्यकता आहे. तुम्ही परत म्हणाल जातीव कसं बोलतोय, त्याशिवाय काहीच नाही. हे सगळं जे सांगणं बिगणं आहे ना, फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे, हे टाळ्या वाजवण्यापुरतं इथंपर्यंत ठीक आहे. शरद पवार नेहमी सांगत आले फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे आणि त्यांनी काम कुणाचं केलंय तुम्हाला माहित आहे. हा कशा पद्धतीने त्यांनी भूमिका घेतली हेही तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आता मी त्या विषयावरती बोलत नाही कारण आता मला सूचना आहेत की पवारावरती काय बोलायचं नाही. सगळीच म्हणते तो तेव्हा काय बोलू नका, पण मी नाही बोलत. आता काय बोलण्यासारखं काय राहिलंच नाही. हा सगळं लोकांना आम्ही उलगाडून सांगितलंय आता, त्यामुळे आम्ही आता त्यांचा आदेश सोडूनच दिलाय. आता त्यामध्ये काय राम आणि रसच राहिलेला नाही. त्यामुळे आता आपल्याला वेगळे विषय घेऊन वेगळा अजेंडा घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. या अधिवेशनामध्ये सगळ्या बहुजनांचे विषय
सगळ्या गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे विषय मी सभागृहामध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळं तुमचे काही विषय असतील वेगळे तुम्ही सगळ्यांच्याकडे तर ते सुचवा. आपण त्या पद्धतीनं राज्य सरकारकडे आपण भूमिका घेऊ, तिथं आपण विषय लावून धरू. परंतु देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्याच्यामुळं आपल्या सगळ्यांना न्याय मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. माझे नेते आहेत म्हणून मी बोलत नाही, कारण राजकारणामध्ये असं होतं, जो माणूस आपल्याला आवडतो त्या माणसाचे दुर्गुण कळत नाहीत, जो माणूस आपल्याला आवडत नाही त्याचे गुण कळत नाही. पण देवाभाऊ असा माणूस आहे, मला जरी आवडत असले आणि एखादा विरोधक असेल तर तो विरोधक सुद्धा मान्य करेल की हा नेता महाराष्ट्रासाठी काहीतरी करू शकतो, त्यांच्याकडे काहीतरी व्हिजन आहे आणि महाराष्ट्रात परिवर्तन करण्याची क्षमता आहे. आता वीज बिल माफीचा निर्णय त्यांनी घेतला, कसा घेतला, ते किती अभ्यास पूर्ण घेतलाय तो तुम्ही लोकांना आपण सांगितलं पाहिजे. 2 वर्षानंतर 1 रुपयाचं सुद्धा लोड सरकारवरती येत नाही, असं नियोजन सरकारच्या माध्यमातून आहे की जी सोलारचा निर्णय घेतलेला आहे. आता सोलारवरती कनेक्शन द्यायचं सुरू आहे. आपल्या लोकांच्या तक्रार येत काय की बाबा ते त्याला हेड मिळत नाही, बोर आपले 500-700 फुटाचे आहेत ते पाणी मारत नाही, आपल्या पाईपलाईनी 5-5, 7-7 हजार फुटाचे आहेत तिथं पाणी जात नाहीत. तर त्याच्यासाठी आम्ही देवाभाऊच्या कानावरती हा विषय घातलाय. आपण त्यातून पण मार्ग काढतोय, त्याबद्दल तुम्ही अजिबात चिंता करू नका, अजिबात काळजी करू नका. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. सकल बहुजनांच्या वतीने राहुल गावडे यांच्या नेतृत्वाखाली गोपीचंद पडळकर साहेब यांचा कवटेमंकाळ बहुजन समाजाच्या वतीने सत्कार झालेला आहे आणि तो मोठ्या उत्साहात पार पडला. त्याबद्दल आलेल्या सर्व जनतेचं मनापासून आभार. आणि कृपया करून स्टेजवर व्यवस्थित यावे, कारण जास्त लोड होऊ शकतो. आणि साहेबांनी जसं उदाहरणार्थ आपल्याला सांगितलं की प्रस्थापितांनी आपलं रक्त शोषलं होतं, उरलं सुरलं रक्त त्यांनी त्यांच्या भाषणातून गरम केलंय आणि संघटनेची भावना इथून अशीच पुढे आपण घेऊन चालू आणि कवटेमंकाळचा विकास त्यांच्या माध्यमातून नक्कीच करू ही आशा आता आपण त्यांच्या रूपाने व्यक्त करत आहोत. संपलं इथं